नमस्कार, मी सुधाकर काशे, इथला निवासी संपादक तरुण भारतचा. आम्ही गेले एक वर्षभर या म्हणजे देशात असू दे, राज्यात असू दे, शहरात, जिल्ह्यात कुठेही अशी एखादी वेगळी घटना घडली. वेगळी. आता आज शिक्षणाच्या टी-ई-टीच्या संदर्भात गेल्या 2-3 दिवसातल्या घटनाच्या पार्श्वभूमीवर आज टी-ई-टीवर घेतली. वाघाचं बिबट्या वाघाने बिबट्यानं जे इथं हे केलं होतं त्याच्यावर घेतलं. कोल्हापुरातले गुन्हे, मटका जुगारावर, खाजगी सावकारी, शेती, पाऊस अशा सगळ्या विषयावर त्या त्या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ असतात किंवा त्यांना बारकावे आमच्यापेक्षा ज्यांना माहिती असतात, येतात त्यांचे बारकावे. पण कधी पुढारीत येतंय, कधी लोकमतमध्ये येतंय, कधी तरुण भारतमध्ये असं विखरून येतंय. तर वाचकांना एका वेळी हे सगळं कळावं. या क्षेत्रातलं म्हणजे टी-ई-टीच्या संदर्भात आम्ही बोलणं वेगळं आणि तुम्ही बोलणं खूप वेगळं. काहीतरी आम्ही अर्धवट माहितीवर, आता काही-काही वेळा बातमी त्या अर्धवट ह्याच्यावर होते. हेही आम्ही कबूल करतो. कारण हा विषय आहे जुना टी-ई-टीचा. पण त्याचं जे काही स्वरूप आहे, त्याची काय व्यापकता आहे, त्याचे परिणाम चांगले वाईट म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीनं चांगले किती आणि नको त्यावेळी ते टी-ई-टीचं सक्ती केली जाते हे किती, या 2-3 बाजू या सगळ्या या विषयाला आहे. म्हणून आज आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. आपण या विषयावरचं म्हणजे फक्त एक विनंती अशी फक्त सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे, की टी-ई-टीला म्हणजे घ्यायचं असेल पण त्या ह्याला कुठं त्या निर्णयाला न हे करता त्याचं म्हणजे पुढं काही त्याचे रेपरिकेशन उमटू नयेत एखाद्या निकालावर बोलणं. तर टी-ई-टी कशी आवश्यक ही म्हणू शकतात आणि टी-ई-टी नको असं देखील म्हणू शकतात. फक्त जे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा फारसा संदर्भ या चर्चेत येऊ नये असं म्हणणं म्हणजे खबरदारीसाठी घ्यायचं. तर पहिल्यांदा इथं आज आहेत ते आमदार जयंत आसगावकर. म्हणजे एखादा विषय आपण तलाठ्याकडे देतो, तलाठी तहसीलदारकडे देतो, तहसीलदार बाबा कलेक्टरना देतात, मग तो विषय. पण अगदी सभागृहात थेट प्रश्न विचारू शकणारे जयंत आसगावकर सर आहेत. प्रतिनिधी खूप चांगलं शिक्षणाचं अनुभव आहे आणि कुठल्या विषयाचं कसं मांडायचं याची देखील त्यांना जाणीव म्हणून साहेबांना आज बोलवलं. त्यानंतर मीना शेनकर मॅडम, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि हा टी-ई-टीचा जो आता विषय चाललेला आहे त्यातल्या या करवीरच्या परीक्षा नियंत्रक आता आहे. भरत रसाळे यांचं सगळ्यांना माहिती आहे की यांचं शिक्षण क्षेत्रातलं म्हणजे शिक्षकांच्या बाजूचं जे काही त्यांचं आहे ते काम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. लाडसर, एस.व्ही. लाडसर, शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर याचे ते अध्यक्ष आहेत. शिक्षकांचेच प्रश्न असे नव्हे तर एकूण शिक्षण क्षेत्रातले जे जे काही प्रश्न उद्भवतात त्याच्याबाबत सातत्यानं मांडलेलं आहे. ते सुधाकर सावंत सर, राष्ट्रीय महासचिव, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशन म्हणजे एक मोठ्या संस्थेत, व्यापक संस्थेत त्या आहेत. आणि इथं एक मुख्याध्यापिका आहेत, निलोफर अत्तार ई-पी स्कूलच्या, या देखील इथं आलेल्या आहेत. तुम्ही जरी ठरवलं तर चालेल. फक्त आमदार साहेबांना मी म्हणतो की त्यांनी शेवटी बोलावं. फार अगदी तास 2 तास चालणारी चर्चा आहे असं नाही किंवा सर विरुद्ध तुम्ही, तुम्ही विरुद्ध हे असं भांडण लावायचं आणि आम्ही ते टिपायचं बस. अजिबात म्हणजे अजिबात नाही. याचा सगळा जो दिशा जी आहे ती अगदी पॉझिटिव्ह असणार आहे. नको म्हणणाऱ्यानं त्याच निर्धारानं म्हणावं की नाही हे चांगलं आणि हवं आहे, बरोबर आहे. त्यांनी सांगावं की ते का आवश्यक आहे. असं या चर्चेचं स्वरूप राहील. हे विरुद्ध ते हा गट असं अजिबात नाहीये. तुम्ही अगदी खुलेपणानं, छानपणाने आणि एक आमचं मत आहे, अगदी आमच्या बातमीदारांना जरी विचारलं पत्रकारितेतल्या रोज या बातम्या येणाऱ्या, टी-ई-टीचं सगळं अंतरण सांग, तर अगदी कबूल करायला हरकत नाही. माहीत नाही. म्हणजे पूर्ण क्षमतेनं माहीत नाही. मग वाचकांनाच तर हे म्हणजे काय इथनं आम्हाला लोक विचारतात. तर हे सगळं त्याचं खुलं व्हावं अंतरंग टी-ई-टीचं एवढ्यासाठी या आजच्या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. एक जास्तीत जास्त तासभर हा कार्यक्रम चालतोय. तुम्हीच तुमच्यावर मर्यादा घेऊन 10 मिनिटं, 15 मिनिटं अशा पद्धतीने सांगत जा. खरं म्हणजे 2009 पासून बालकांचा सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा अधिकार केंद्र शासनाने सुरू केला. त्याची अंमलबजावणी साधारणपणे 2011 पासून झाली. 2 मे 2012 चा एक आदेश, 3 मे 2012 चा एक आदेश आणि 6 मे 2012 चा एक आदेश. या आदेशान्वये महाराष्ट्र शासनानं शिक्षकांची भरती बंदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या काळापासून जवळजवळ म्हणजे आज तागायत म्हणा, आता पोर्टल जरी सुरू असलं तरी आज तागायत खऱ्या अर्थानं शिक्षकांची भरती झालेली नाही. आज जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार केला तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा या शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. आता शेनकर मॅडम या ठिकाणी आले, त्यांनी सूत्र हातात घेतल्यापासून तर शैक्षणिक कायापालट बऱ्यासारखा झालेला आहे.
गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आत्ताचे जे शिक्षक जे आहेत, ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे, गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाही. आज तुम्ही जर पाहिलं तर NMMSच्या परीक्षा घ्या, शिष्यवृत्तीच्या परीक्षा घ्या, 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा घ्या, या सर्वांचे जर निकाल जर तुम्ही बघितले तर हे निकाल महाराष्ट्रामध्ये अग्रेसर अशा प्रकारचे आहे. 10वी तर बोर्डाचा निकाल कोल्हापूर 1 नंबरलाच आहे. NMMSला कोल्हापूर जिल्ह्यातले बहुतांश विद्यार्थी मेरिटला पात्र झालेले आहेत. शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्येही असं, म्हणजे 5वी असेल, 8वी असेल. मग इथं गुणवत्ता कुठं कमी आहे का? गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आमचे शिक्षक तेच आहे. आणि असं असताना महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं हे जे TETचं स्तोम जे माजवलेलं आहे, ते प्रामुख्यानं इतकी वर्ष काम केल्यानंतर TET पुन्हा द्या म्हणणं, हे आमच्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या बुद्धीला पडत नाही. आता नवीन भरती जर तुम्ही करायची असेल तर तुम्ही TETच्या माध्यमातून करा. एक तर D.Ed आणि B.Edच्या परीक्षा जी आहे ते शासनच त्या ठिकाणी घेत असतं. मग या परीक्षा घेतल्यानंतर शिक्षक त्या ठिकाणी नियोजित होतात. मग ह्या परीक्षा घेतल्यानंतर जर शिक्षक तर त्या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेनं काम करत असतील तर त्यांना TET कशासाठी पाहिजे? ज्यांची वयोमर्यादा 50 पर्यंत आहे किंवा 55 पर्यंत आहे, 55 नंतरच्या लोकांना त्याच्यामध्ये शिथिल केलेलं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वीचे जे शिक्षक नेमले आहेत, विशेषतः 2012च्या पेनोमध्ये शिक्षक वगैरे, त्यांना TET कशासाठी पाहिजे? TET नको आहे असं आमचं मत आहे. म्हणजे जे शिक्षक गुणवत्तापूर्ण काम करतात त्या ठिकाणी. म्हणून या TETला प्रामुख्यानं आम्ही कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठानं यापूर्वीही आम्ही विरोध केलेला आहे. जे यापूर्वी आंदोलन केलं, मोर्चे काढले. व आमचा उद्देश हाच आहे, TET झालेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळायला पाहिजेत, ह्याला आमचं दुमत नाही. परंतु 2012 नंतर तुम्ही शिक्षक भरती बंदी केली, त्यानंतर तुम्ही शिक्षक नेमलेले नाहीत शाळांच्यामध्ये. नियत वयोमानानुसार अनेक शिक्षक हे निवृत्त झालेले आहेत. मग निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या ठिकाणी दुसरे शिक्षक नेमायला पाहिजे होते. ते शिक्षक नेमलेले नसताना आहे त्या शिक्षकांच्या वरती शाळा चालवून गुणवत्ता राखण्याचं काम या ठिकाणी शिक्षकांनी केलेलं आहे. मग असं असताना TET कशासाठी? हा आमचा प्रामुख्याने प्रश्न आहे. म्हणून TETला आमचा विरोध आहे. आता जो संपूर्ण देशामध्ये TET संदर्भातला महत्त्वाचा विषय जो गाजत आहे, त्याचं मूळ कशात आहे याच्यामध्ये सांगतो. की जेव्हा जेव्हा शिक्षकांच्या भरत्या ह्या अगदी स्वातंत्र्य काळापासून होत आलेल्या आहेत, त्या वेळेला शिक्षक भरतीची प्रक्रिया कशी असावी याची नियमावली, याची निवड मंडळं आणि त्यावेळची पात्रता परीक्षा असायची. म्हणजे पूर्वीच्या काळी विभागीय निवड मंडळ होतं आपल्या कोल्हापूरचं 5 जिल्ह्यासाठी. ते रद्द झाल्यानंतर पुन्हा ते जिल्हा निवड मंडळ आलं. त्याच्यामार्फत परीक्षा घेऊन त्या कालावधीमध्ये D.Ed, B.Ed ही पात्रता आहे. त्याच्याशिवाय त्यांच्या परीक्षा, तोंडी मुलाखती घेऊन यांच्या सगळ्या निवडी झालेल्या आहेत. आणि ह्या निवडी झाल्यानंतर ते नियमानुसार शिक्षक सगळे सेवेमध्ये कायम आहेत. आणि असं असताना पुण्याची इंजामम उल ट्रस्ट नावाची एक संस्था आहे, अल्पसंख्याक संस्था. आणि शिक्षण हक्क कायदा 2009 जेव्हा सुरू झाला, त्याच्यामध्ये 23 कलमामध्ये उल्लेख आहे की बाबा TET ही सक्तीची असायला पाहिजे. हे वेगळं काही नाही, पूर्वी परीक्षा असायची त्यालाच हे नाव दिलं TET. आणि TETनुसार आता 2013मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केली गेली. तेव्हापासून TET पास झालेले सगळे शिक्षक सेवेमध्ये आहेत. अल्पसंख्याक संस्थेला एक संरक्षणात्मक दर्जा संविधानाचा आहे. त्यामुळे त्या संस्थातील शिक्षक कर्मचाऱ्यांना आरक्षण नाही आहे आणि TETची सक्ती नव्हती. महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं अल्पसंख्याक शाळेतील जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा TET सक्तीची केली. त्याच्या विरोधामध्ये इंजामम ट्रस्ट जे आहे ते कोर्टामध्ये गेलं, महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये. आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर ती केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा त्या केसचा अभ्यास करत असताना न्यायमूर्ती दीपाशंकर दत्ता आणि जस्टिन त्यांच्या लक्षात आलं की बाबा RTI कायदा 23मध्ये सेवेत असलेल्या सगळ्या शिक्षकांना TET ही सक्तीची केलेली आहे. अशा पद्धतीचा तो विषय अल्पसंख्याकांचा बाजूला राहिला आणि मूळ जे सेवेमध्ये आहेत सगळे शिक्षक त्यांच्याकडे तो डायव्हर्ट झाला. आणि कुणीही अशी TET असावी की नसावी ही मागणी केलेली नव्हती.
हे सगळे शिक्षक सेवेमध्ये कायम आहेत हे सगळं माहिती असताना सुद्धा यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रावर्सीमध्ये जाऊन हा निकाल दिला. राहिला अल्पसंख्याकांचा मुद्दा जो होता, अल्पसंख्याकांना घटनेच्या संविधानातील 23 कलमानुसार 11 कलमानुसार किंवा समानतेचं 14 आणि 16 जो कलम आहे त्याच्यानुसार त्यांना संरक्षण आहे आणि त्यामुळे आपल्याला तो निर्णय घेता येणार नाही. म्हणून जो मूळ मुद्दा ज्या एंजामन ट्रस्टनं जी काही कोर्टात गेली होती त्याच्यावर निकाल न देता तो निकाल मात्र त्यांनी पूर्णपीठाकडे पाठवला आणि उरलेल्यांची ज्यांनी मागणी कोणाची केली नाही, कुठल्याही एवढ्या 35 आपले केंद्रशासित प्रदेशांनी 28 राज्य सगळे आहेत, कुठल्याही राज्य सरकारनं कुठल्याही संघटनेनं कुणी मागणी केलेली नसताना स्वतःहून त्याने हा निर्णय दिला की बाबा सेवेमध्ये असलेल्या शिक्षकांना TET केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग आता त्यांनी स्वतःहून तो 141 कलमाचा आधार घेऊन दिला, त्यामुळे त्याला तो कायद्याचा आधार प्राप्त झाला आणि त्यामुळे आम्ही सगळे शिक्षक सगळे गोंधळून गेलो. मग हिनी स्वतः मात्र सवलत दिली कुठली की बाबा सेवेला ज्यांची 5 वर्ष उरलेली आहेत त्यांना TETतून म्हणजे सवलत दिली, सूट दिली. हे कुठे नियमात नाही आहे. संविधानाच्या RT 2009 मध्ये असं कुठे म्हटलेलं नाही सगळ्यांना TET करा. म्हणजे न्यायाधीशाने आपल्या अधिकार क्षेत्राचा अतिरिक्त वापर करून 5 वर्ष ज्यांची, ती चांगली गोष्ट आहे, आम्ही त्यांना नाकारत नाही. म्हणजे न्यायालयानं जो काही 5 वर्षाचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही सवलत दिली. मग आमचं म्हणणं असं आहे की हे जे सगळे शिक्षक 2013 पासून TET लागू झाली त्याच्यामध्ये शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा JR आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे की बाबा TET सक्तीची केली पाहिजे. पण 20 ऑगस्ट 13 मध्ये पुन्हा महाराष्ट्र शासनानं आदेश काढून जे सेवेमध्ये कायम आहेत त्यांना TET सक्ती नाही असा शासनाचा स्वतःचा आदेश आहे, तो आपल्याकडे आता आहे. असं असताना सुद्धा तो निकाल गेल्यामुळं की जवळजवळ आपले आता 1,62,000 शिक्षक जे 5 वर्ष सोडून आहेत ते आता बाधित झाले नाहीत. आणि आमचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या वेळेला यांची निवड मंडळ होती, तत्कालीन जी भरती झाली त्या भरतीमध्ये निकष पात्र करून त्यांनी ते सगळ्या सेवा पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता तुम्ही सक्तीची सेवा, यातलं वाईट काय आहे, या TET तुम्ही अगदी पूर्ण झाली पाहिजे 2 वर्षाच्या आत, नसेल तर तुम्हाला सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे. तो आमचं म्हणणं असं आहे की तो संविधानाच्या विरोधामध्ये आहे. कारण सेवेमध्ये जे शिक्षक आहेत त्या सेवेमध्ये कायम झालेल्या शिक्षकाला जर कमी करायचं असेल तर त्याची चौकशी नेमल्याशिवाय, चौकशी करून चौकशी समिती नेमून त्याच्यावर दोष सिद्ध झाला तरच त्याला कमी करता येते. त्याला हे बाधा आणणारा त्यांचा हा निर्णय आहे. केरळच्या एका हायकोर्टाचा सुद्धा याला निर्णय आहे. एकदा सेवेमध्ये कायम झालेला शिक्षक असेल, तो नियमित झालेला असेल आणि त्याला तुम्ही जर तडकाफडकी कमी करत असाल आणि पुन्हा परीक्षा द्या म्हणत असाल तर त्याची अपॉइंटमेंट हे फ्रेश अपॉइंटमेंट होते. आणि त्यामुळे हे जुने शिक्षक जे आहेत एकदा परीक्षा देऊन ते कायम झालेले आहे. तुम्हाला आत्ता जर परीक्षा द्या आणि पुन्हा नियुक्ती करा, नसेल तर घरी जावं, म्हणजे त्या फ्रेश अपॉइंटमेंट होते, त्यामुळे त्यांच्या पहिल्या सेवेला ते बाधा ठरते. आणि अशाप्रमाणे कायद्याच्या आधारामध्ये सुद्धा हे टिकणार नाही आहे. म्हणून आमचं संघटना म्हणून म्हणणं असं होतं की TETमध्ये महाराष्ट्र शासनानं स्वतःहून याचिका दाखल करावी आणि ती पूर्णपीठाकडे दाखल करावी. म्हणजे 2 द्विसदस्यीय ज्या निर्णय दिलाय त्याच्याऐवजी 7 पीठाचं पूर्णपीठ आहे किंवा 5 न्यायाधीशाचं जे पूर्णपीठ आहे त्या पूर्णपीठाकडं न्यायाधीशाच्याकडे ही याचिका दाखल करावी. तर आता 5 देशातल्या 5 राज्यांनी अशी याचिका दाखल केलेली आहे. पण महाराष्ट्र शासन मात्र आम्हाला तोंडी आश्वासन दिलेलं आहे पण दाखल मात्र करत नाही. कारण त्यांना विधी विभागानं असा सल्ला दिलेला आहे की तुम्हाला अशी केस सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला असताना सुद्धा त्यामुळे त्याच्या विरोधात तुम्हाला दाखल करता येणार नाही. बाकीच्या देशामधल्या 5 राज्यांनी केस दाखल केली, मग यांना महाराष्ट्रालाच कसं दाखल करता येत नाही? तर थोडंसं महाराष्ट्र शासनाच्याबद्दल सुद्धा आमचा रोष असा आहे की तुम्ही त्यांनी ते सुप्रीम कोर्टामध्ये नाकारू दे ना, तुम्हाला काय दाखल करता येणार नाही मग डिसमिस करू दे. पण तुम्ही ही लोकभावना, आमची जी शिक्षक भावना, शिक्षणप्रेमीची भावना लक्षात घेऊन ती पुनर्विचार याचिका दाखल करायला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. ती मागणी जोपर्यंत होत नाही, म्हणून आमचं आता उद्या 5 डिसेंबरला सुद्धा महाराष्ट्रातल्या शाळा बंदचं आंदोलन आहे. 5 डिसेंबरला आमचा परीक्षा द्यायला विरोध नाही. आमची शिक्षक सगळे आम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये आले पाहिजेत. आता TET झालेलं ते त्या अगदी 10 सालापासून 13 सालापासून आता 12 वर्ष येतातच ना, सगळे आहेतच. त्यापूर्वी सुद्धा आम्ही सेवेत आलो तेव्हा आम्ही निवड मंडळाची परीक्षा दिल्या, विभागीय निवड मंडळाची परीक्षा दिल्या. तोंडी अगदी CO पासून शिक्षण तज्ज्ञ असणारे माणसाची आमची मुलाखती घेत होत्या.
त्यामध्ये आमचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे त्या त्यावेळेच्या शासनानं ते जी काही पात्रतेचे निकष ठेवलेले होते ते पूर्ण करूनच हे लोक सगळे सेवेमध्ये आले. त्यामुळे टी म्हणजे वेगळं काही नाही आहे, ही सुद्धा एक परीक्षाच आहे. पण तुम्ही काही पूर्वलक्षी प्रभावानं लादली जाऊ नये असा कुठलाही नियम नाही. संविधानाच्या उलटे ते आहे आणि त्यामुळं आमची अशी मागणी आहे की याच्या पुनर्विचार याचिकेवर पूर्ण प्रकारनं सुद्धा दखल घ्यावी आणि टी सक्ती सेवेतल्या सगळ्या शिक्षकांना आहे त्यातून त्यांनी सूट द्यावी. नवीन जे आता 2013 पासून लागलेले आहे त्यांना टी झाल्याशिवाय कोणालाही सेवेत घेतलं जाऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे आणि महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल केलीच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. मॅडम पुढचं टीईटी म्हणजे काय आहे, स्वरूप एक थोडक्यात द्या वाचकांना. टीईटी शब्द माहिती आहे, त्याचं काय स्वरूप असते एवढं आपल्याकडून आलं बघ. हा, मी ऍक्च्युअल कायद्यातलेच तरतुदी सांगणार आहे, कारण माझं स्टेटमेंट हे कम्प्लिटली चौकटीतलं असावं. पहिल्यांदा मी हे सांगेल की टीईटी म्हणजे काय, तर टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा असं त्याचं साधं सोपं मराठीतलं नाव आहे. आरटी ऍक्ट मध्ये कलम 23 मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की कलम 23 मध्ये असं म्हटलेलं आहे एनसीटीई म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स ट्रेनिंग. ही नॅशनल लेवलची संस्था आहे जे टीचर ट्रेनिंग रेग्युलेट करते. मग एनसीटीईनं ठरवलेली पात्रता, त्यांना पात्रता ठरवण्याचा अधिकार दिलाय आणि त्यांनी ठरवलेली पात्रता शिक्षकांना बंधनकारक असेल असं म्हटलेलं आहे. त्याच्यात त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जी काही एनसीटीई पात्रता ठरवेल ती पात्रता नसणाऱ्या शिक्षकांना त्यांनी एक टाइम पिरियड दिलेला आहे, त्या टाइम पिरियड मध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे अशी मूळ ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे. आता मुद्दा असा आहे की आता आपण एखादं एक्झम्पशन मागत असू ना, तर मूळ कायद्यात अमेंडमेंट झाली पाहिजे. मूळ कायद्यातल्या ह्या तरतुदी असल्यामुळे प्रोबेबली असं असू शकतं आता सुप्रीम कोर्टाने नेमके काय काय आर्ग्युमेंट झाले सुप्रीम कोर्टापुढे आणि काय काय आर्ग्युमेंटनुसार हा निर्णय दिला, ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला माहीत नाहीयेत. पण कायद्यामध्ये ही तरतूद आहे, कायद्यामध्ये ही तरतूद असल्यामुळे कायद्यातल्या तरतुदीनुसार तर ते असावं. हा एक भाग झाला. आता दुसरा एक भाग मी सांगते की जसं लाडसर म्हटले गुणवत्ता, डेफिनेटली आपण फक्त जेव्हा महाराष्ट्र राज्याचा विचार करतो ना तेव्हा आपण पहिल्या नंबरवर आहोत, पण देशाचा विचार करतो तेव्हा आपण पहिल्या नंबरवर नाही आहोत. जे पीजीआय इंडेक्स आहे किंवा जे परख सर्वेक्षण आहे जे केंद्र शासन मॉनिटर करतं, पीजीआय म्हणजे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स आणि परख सर्वेक्षण म्हणजे सगळं तुमचं नॉलेज असेसमेंट आणि ॲक्रेडिटेशन आहे ते. तर या सगळ्याचा विचार केला तर जो पहिल्या नंबरवर जिल्हा आहे तो पंजाब मधला बर्नाळा जिल्हा आहे आणि ह्या पंजाब मधला बर्नाळा जिल्हा आणि कोल्हापूर आपल्यामध्ये ऑलमोस्ट 80 ते 84 मार्कांचा फरक आहे. म्हणजे आपल्याला अजून खूप पुढे जायचंय. हा, आपण पहिले आहोत पण कुठे, फक्त महाराष्ट्राला कम्पेअर केलं तर आपण पुढे आहोत. याचा अर्थ आपण सर्वोत्तम आहोत का? नाहीये. सर्वोत्तम होण्यासाठी किंवा गुणवत्ता अजून वाढवण्यासाठी आपल्याला खूप स्कोप आहे आणि डेफिनेटली ही सगळी गुणवत्ता जी येणार आहे ती थ्रू टीचर्स येणार आहे. म्हणजे आपलं जे सैनिक म्हणूया किंवा आपली फौज कुठली असेल तर आपली फौज ही आपले शिक्षक आहे. आपले शिक्षक किती सक्षम आहेत, किती चांगलं काम करतात, त्याचप्रमाणे प्रशासनाकडून होणाऱ्या काही गोष्टी असतील. अगदी पीजीआयचा विचार केला तर खूप सारा तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरवर पण गुण आहे व वेगवेगळ्या उपक्रमांवर गुण आहेत आणि गुणवत्तेवर गुण आहेत. ह्या सगळ्या गोष्टी हँड इन हँड करून कशा पुढे जातात, म्हणजे प्रशासन, शिक्षक सगळे एकत्र येऊन अधिक चांगल्या दर्जाचं शिक्षण तुम्ही समाजाला कसं देताय याच्यावरती गुणवत्ता सिद्ध होते. आणि ह्या गुणवत्तेचा विचार केला तर आपल्याला अजून खूप सारा स्कोप आहे. आणि माझं दुसरं एक वेगळं असं मत आहे, म्हणजे आता आपण जर बघितलं ना समाजामध्ये सगळ्या शिक्षकांना पर्टिक्युलर विचारलं जे इन सर्व्हिस आहेत किंवा जे सर्व्हिसमध्ये येऊ इच्छित आहेत, ह्या दोन्ही जरी वर्गाला आपण विचारलं ना तर टीईटीची प्रचंड भीती आहे. खरं तर भीती बाळगणे इतकं काही नाहीये. म्हणजे कोल्हापूरचा विचार केला तर आपण NMS ला टॉप करतो, आपण शिष्यवृत्तीमध्ये टॉप करतो. कोल्हापूरला इतके गुणवत्तेमध्ये विद्यार्थी येतात की इतर म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातले 50% जिल्ह्यांची बेरीज केली तर त्यापेक्षा जास्त आपण कोल्हापूरमधले गुणवत्तेला आपले विद्यार्थी येतात स्कॉलरशिपला आणि NMS ला. म्हणजे एवढी गुणवत्ता आपल्यामध्ये आहे. इतकी गुणवत्ता आपल्यामध्ये असेल, आपण रोज ते शिकवतोय, आपण रोज ते वाचतोय, रोज ते आपण डिलिव्हर करतोय आपल्या टीचिंग मेथड मधून, तर आपल्याला भीती का वाटते? हा माझ्यासाठीचा प्रश्न आहे की जे मी रोजच करते. फॉर एक्झाम्पल मी एक गृहिणी आहे, मी रोजच पोळ्या लाटते, तर मला पोळ्या लाटायची टेस्ट द्यायची भीती का वाटावी? असं इतकं मी सहज पद्धतीने टीईटीकडे बघते. तर शिक्षकांनी घाबरू नये इतकंच मी तुमच्या माध्यमातून सांगेन. आणि त्याचा निकाली बघितला तर सगळी सांगतात की काही टक्क्यावर आहे, तो असा कधी 2 आकडी फारसं झालेलं नाही असं म्हणतात. मग यात काय प्रश्न विचारले जातात शिक्षणाशी संबंधित आहे? नाही, याचं जे काय अभ्यासक्रम असेल किंवा काय असेल
जगातलं कुठल्याही ते अगदी गावातल्या कुठल्याही पर्यंत. मग शिक्षकांना टीईटी देताना अभ्यास काय करावा असं? शिक्षकांनी टीईटी देताना त्यांचं जे नॉलेज आहे ते तुमचं म्हणजे आता जसं आता मी पर्टिक्युलर एमपीएससीचं सांगायचं म्हटलं तर एमपीएससीला कसं बायफर्गेट गेलं जातं की हिस्ट्री स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र किंवा जॉग्राफी स्पेशल रेफरन्स ऑफ इंडिया, जे काय असेल ते असं सेग्रिगेट केलं जातं. सेम टीईटीला काय केलं जातं की तुमचं आता 1ली ते 8वी पर्यंत देणार, तर 8वी पर्यंतची जी डेप्थ आहे किंवा जी काठिण्य पातळी आहे त्या विषयाची त्यापर्यंतचे तुम्हाला ते प्रश्न असणार आहेत. मेन मला असं वाटतंय कदाचित जास्त भीती शिक्षकांना कशाची वाटत असेल तर जी मेंटल ॲबिलिटीवर प्रश्न असतात, ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो. मग मेंटल ॲबिलिटीवर मग तुमचं तर्कशुद्ध विचार पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरचे जे प्रश्न असतात त्याची थोडीशी डेप्थ जास्त आहे किंवा त्याचा डेप्थ म्हणण्यापेक्षा मी काठिण्य पातळी म्हणेल, त्याची काठिण्य पातळी थोडी जास्त आहे. आणि कदाचित तिथे थोडी गडबड होते का काय, तिथे थोडी जास्त भीती वाटते का काय, कदाचित ती असण्याची शक्यता आहे. म्हणून शिक्षकांना भीती वाटत असेल. नाहीतर जसे इतिहास आहे, भूगोल आहे, भाषा आहे, म्हणजे मराठी असेल किंवा इंग्रजी असेल, याच्यावरच्या प्रश्नांना मला नाही वाटत शिक्षकांना भीती वाटत असेल की रोजच तुम्ही मुलांना ते धडे शिकवता. तुम्हाला इतिहास विचारला तर इतिहासातला एखाद दुसरा प्रश्न तुमचा पुढे मागे होऊ शकतो, पण ऑलमोस्ट सगळा इतिहास शिक्षकांना माहिती आहे. मी तर म्हणेल पाठ आहे. म्हणजे मी जेव्हा वर्गावर जाते, वर्गावर मी ज्यावेळी प्रश्न विचारते ना, माझ्यापेक्षा एखाद्या शिक्षकाचं नॉलेज नक्की जास्त असतं विषयाचं, कारण रोज ते शिकवतात. त्यामुळे त्याच्यात काही जास्त भीती शिक्षकांना वाटत नसावी. कदाचित फक्त मेंटल ॲबिलिटीच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये भीती असावी. 13 सालापासून आता 12 वर्षामध्ये फक्त 10 वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली. वर्षातून 2 वेळा घ्यायला पाहिजे. त्याला 29 लाख परीक्षार्थी बसले 10 वर्षातलं सांगलोय मी. आणि त्यातले फक्त 1,06,000 पास झाले. म्हणजे हे पर्सेंटेज 3.5% जाते. याचं कारण असं आहे, UPSCचा सुद्धा निकाल चांगला असतो. मॅडम आता जरी म्हटल्या तरी त्याला कुठला असा सिलेबस नाही आहे. तेच सिलेबस तुम्ही बाबा 1ली ते 8वी पर्यंतच्या जे पुस्तक आहे, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, सायन्स गणित असेल किंवा बुद्धिमत्ता चाचणी असेल, तो अशावर आधारित जर असला तरी आता पण बरं निकाल त्याचा झाला असता. आणि दुसरं काय आहे की आपल्याला सवय की 35% पासिंग जनरल आपल्या विद्यार्थ्याचं असतं. या टीईटीमध्ये ओपन कॅटेगरीला 60% मार्क पडले तर पासिंग आहे. हा 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 कुणालाच माहीत नाही. हा मग तेच या आणि बाकीच्यांना 50%. आमचं म्हणणं असं आहे की ह्याला सुद्धा तुम्ही 35% जर तुम्ही पासिंग ठेवलं तर बरेचसे निकालाची टक्केवारी वर येऊ शकेल. आमचे टीईटीला आम्ही राहत नाही, मी शिक्षक म्हणून सांगतोय. तर आपण ते काम केलेलं आहे, शिष्यवृत्तीमध्ये शिकवत असतो, वर्गात शिकवत असतो, तोच अभ्यासक्रम असतो. पण त्याची डेप्थ काय, त्याला सिलेबस की बाबा 20 पुस्तकं आहेत किंवा 1ली ते 8वीचा जेवढा काही घटक सगळे आहेत, त्या अनुषंगाने डेप्थमध्ये आम्ही विचार असं नाही. आणि ह्याला जे काही तार्किक काय ते बरेचसे प्रश्न विचारले जातात. म्हणजे या शास्त्रज्ञांना काय सांगितलं, ह्या मानसशास्त्रज्ञांना काय सांगितलं, म्हणजे जे विद्यार्थी आता 25 वर्ष आपण शिक्षक जे अध्यापन करतोय ते विद्यार्थ्याशी निगडीत, आता या सध्याच्या परिस्थितीशी निगडीत प्रश्न असायला पाहिजेत. मग कुठले ते तात्विक ते तत्व आता काय म्हटलं, हा म्हटला की हे मग लोकांना ते लक्षात राहत नाही. त्यामुळे त्याची जी काही पास होण्याची हे आहे पर्सेंटेज ते खाली आलेला आहे. म्हणजे हळूहळू आपण बघतो की CA परीक्षा पूर्वी अवघड असायची, 1 ते 1.5% निकाल असायचा. ते सुद्धा आता आपण तुम्हीच पेपरवाले त्यांना प्रसिद्ध देत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 24 अगदी म्हणजे CA झाले, हे झाले, म्हणजे अतिशय त्याची आता भीती मोडलेली आहे. आम्ही एक पास व्हायचा कोल्हापुरातला, त्याच्या घरात जाऊन मुलाखत घेणे येते, ती पास झाले. त्याच्यापेक्षाही आमची टीईटी अवघड आहे. आणि म्हणून शासनाला आमचं आता सुद्धा तुमच्या माध्यमातून माहिती आहे की आम्ही टीईटीला घाबरणारे शिक्षक नाही. आम्ही तुम्ही म्हणताय तसे ही गुणवत्ता महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा असेल, महाराष्ट्रात असेल, देशामध्ये आपली गुणवत्ता टिकवलेली आहे. आणि तुम्ही एक सिलेबस तुम्ही तयार करा, तुम्ही द्या त्याचा काय ते, तुम्ही भले ती 100-200 पुस्तक असू दे किंवा त्याचा देतीत काय असू दे, काहीतरी असा त्याचा सिलेबस द्या आणि त्याची पासिंगची पर्सेंटेज आहे ते तुम्ही कमी करा. 60%, 50% म्हणजे आर्कच तुम्ही घ्यायला आलाय असू दे, त्याला सुद्धा मान्यता नाही. पण त्याच्यामध्ये 35% जे आता विद्यार्थ्याला आहे, परीक्षार्थी कुठलाही असू दे, त्याला 35%ला पासिंग आहे. मग शिक्षक सुद्धा परीक्षार्थीच आहे, त्याला सुद्धा तुम्ही 35%ला पासिंग ठेवायला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाकडे मांडतो आहे, केंद्राकडे. त्यांना समजा 0 असलेली शाळा किंवा 2 मुलं असलेली शाळा, आता 150-150, 200 मुलं तिथं महापालिकेचं मी बघेल, कारण हे रोज बघतोय ग्रामपंचायती तसंच असेल. तर तो नुसतं मुलांची संख्या वाढवत नाही, तर ती मुलं सगळी याला स्कॉलरशिपला ती मुलं येतात. नुसतं स्कॉलरशिप नाही तर त्या मुलांचं ते जनरल नॉलेज, त्यांचं कवायत म्हणा, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम बघा,
वक्तृत्व स्पर्धेत 30 मुलं आहेत. मग ते तयार करणारी जर लाड सर आणि सावंत सर असतील आणि हे दोघंही टीईटीत 35च्या तिथं येऊन थांबतील तर हे चर्चा म्हणून आपण अशा अर्थाने गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षकांच्यावरती एक शिक्षक भरती बंदी असल्यामुळं शिक्षक वर्गात नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन कामं जी आहेत त्या ऑनलाईन कामाच्या ह्याच्यामध्ये शिक्षक पूर्णपणे भरला गेलेला आहे. ऑनलाईनला एक माहिती आता मागवली की तासाभरामध्ये दुसरा आदेश निघतोय, ही माहिती पाठवा. पुन्हा तासाभराला पुन्हा तिसरा आदेश निघतोय, ही माहिती पाठवा. ती माहिती पाठवत असताना त्याचे फोटो काढा, ते फोटो पुन्हा अपलोड करा. ही ह्या दबावाखाली शिक्षक पूर्णपणे दबला गेलेला आहे ऑनलाईनच्या कामाच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे शैक्षणिकपेक्षा अशैक्षणिक कामं शिक्षकांच्यावरती फार झालेले आहे. रात्रीसुद्धा शिक्षकांना झोप लागत नाही असा प्रकार अलीकडल्या काळामध्ये झालेला आहे. आणि असं असताना मग टीईटीच्या अभ्यासाला शिक्षकांना वेळ कुठे आहे? शिक्षक टीईटी पास होणं हे जंत्री सांगितलं, मॅडमनी सांगितलं, हे टीईटी पाहिजे, ते शिक्षक पूर्ण गुणवत्तापूर्ण पाहिजेत, परंतु त्याला अभ्यास करायला वेळ पाहिजे का नको? असं अशैक्षणिक कामं जे आहेत ते महाराष्ट्र शासनानं पूर्णपणे कमी करायला पाहिजेत आणि मग अशा प्रकारच्या काही परीक्षा ज्या असतील त्या परीक्षेचं बंधन मिळायला पाहिजे. एका बाजूला तुम्ही तो शिक्षक याच्या दबावाखाली असताना त्याची मानसिक स्थिती तर राहायला पाहिजे का नको? आज मानसिक स्थिती अजिबात नाही आहे शिक्षकाची. तेव्हा हे ऑनलाईन कामं जी आहेत ती जशी तुम्ही टीईटी सक्ती करताय तसं ऑनलाईन कामं आणि अशैक्षणिक कामं जी ती पूर्णपणे बंद केली पाहिजे. तर या ठिकाणी कुठेतरी सावंत सर शिक्षकांची जी भरती आहे ही भरती करण्यासाठी जी NCTने रूल्स केलेले आहे, 1993ला NCTची स्थापना झाली. त्यानंतर वेळोवेळी NCTनं जे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन NCTनं जे रूल्स बनवलेत, म्हणजे RT ॲक्ट लागू होण्यापूर्वीचे सुद्धा NCTच्या नियमाप्रमाणेच सगळ्या भरत्या झाल्या, 93 नंतरच्या झाल्या आणि वेळोवेळी त्या नियमाप्रमाणेच झाले सर. RT ॲक्ट लागू झाला. RT ॲक्टमध्ये खास शिक्षकांची मॅडमनी सांगितलं तसं पात्रता ठरवण्याचे अधिकार NCTला दिले गेले. NCTनं 23 ऑगस्ट 2010ला साहेब स्पष्ट आदेश काढला आणि शिक्षकांची पात्रता ठरवली. 1ली ते 5वीला शिक्षकाची काय पात्रता असावी, 6वी ते 8वीला काय असावी, 8वीपर्यंत त्यांना अधिकार दिले होते, त्यांनी ते ठरवलं. ते ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा साहेब NCTच्या त्या 23 ऑगस्ट 2010च्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिलं, मी वाचून दाखवतो साहेब, कि इस अधिसूचना की तिथि से पूर्व कक्षा 1 से 8 के लिए नियुक्त निम्नलिखित श्रेणी के अध्यापकों को उपरी पॅरा 1 म्हणजे त्याच्यामध्ये टीईटीची अट घातली जाते, निर्धारित न्यूनतम योग्यता हासिल करने की आवश्यकता नाही आहे. म्हणजे या काय 23 ऑगस्ट 2010 पूर्वीच्या शिक्षकांना ह्या म्हणजे त्या अटी घातल्या, त्यातली टीईटी अट आहे ती लागू नाही असं स्पष्ट ह्याच्यामध्ये म्हटले साहेब. त्यामुळं काय झालं साहेब त्याचा परिणाम, की त्यामुळं महाराष्ट्र शासन असू दे किंवा देशभरातल्या सगळ्या राज्यांनी साहेब आज तागायत तुम्हाला सांगतो की कार्यरत शिक्षकांनी टीईटी द्यावी असा एकही आदेश कोणत्याही राज्याचा नाही साहेब. म्हणजे NCTनं रूल्स केल्यानंतर मग तुम्हाला जर कार्यरत शिक्षकांना जर टीईटी लागू करायची होती तर कोणत्या ना कोणत्या राज्याने काढला असता आदेश साहेब. आज तागायत देशातल्या एकाही राज्यानं कार्यरत शिक्षकांनी टीईटी केली पाहिजे असा आदेश काढला नाही. महाराष्ट्र शासनानं ऑगस्ट 13ला आदेश काढला साहेब की त्यापूर्वीच्या लोकांना की ह्या टीईटी अनिवार्य राहील म्हणून काढलं साहेब. आणि वेळोवेळी महाराष्ट्र शासनाचे आजपर्यंतचे आदेश निघाले साहेब, सगळे आतापर्यंत लेटेस्ट आदेशामध्ये, कालच्या टीईटीच्या आदेशामध्ये सुद्धा सांगतो साहेब की कार्यरत शिक्षकांनी टीईटी दिली पाहिजे असं आज तागायत महाराष्ट्र शासनानं सुद्धा काढले नाही. मुद्दा काय झाला सर, की हा मुद्दा ज्या वेळेला ही सरांनी सांगितलं की इंजमाम तालीम संस्था या संस्थेला च्या विरोधात आपले महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला गेला आणि सुप्रीम कोर्टानं 1 सप्टेंबर 25ला जो निर्णय दिला त्याच्यामध्ये सांगितलं की RT ॲक्ट संपूर्ण देशभर लागू आहे. RT ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळाले पाहिजेत, हा त्या विद्यार्थ्यांचा हक्क आहे. विद्यार्थ्यांना क्वालिटीचे शिक्षक मिळाले हा त्यांचा हक्क आहे. मग आता ते क्वालिटीचे शिक्षक मिळवण्यासाठी ह्या अटी घातलेल्या आहेत, यांनी अटी 12वीला अमुक टक्के मार्क, त्यानंतर ही टीईटी परीक्षा, मग हे NCTनं ठरवलेलं आहे. मग त्याप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षक पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टानं जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सांगितलं आणि चर्चेमध्ये मूळ महाराष्ट्र शासनानं साहेब जी मागणी केली होती,
महाराष्ट्र शासनानं मागणी काय केली होती, अल्पसंख्याक अल्पभाषिक संस्थेमध्ये जे शिक्षक भरती होतात त्या भरती झालेल्या शिक्षकांना कंपल्सरी टी पास ते शिक्षक असले पाहिजे. हा मुद्दा राहिला बाजूलाच आहे. ज्या मुद्द्याची कुणी मागणी केलेली नव्हती हा मुद्दा कोर्टानं चर्चेला घेतला आणि संपूर्ण देशभर साहेब हा आता लागू केले की 2000 म्हणजे 27 पर्यंत सर्वांनी टी 2 वर्षाची मुदत दिली. आणि हे 27 पर्यंत देताना सुद्धा काय झालं, 2017ला साहेब RTA ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झाली, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा झाली. केंद्रानं सुधारणा केली आणि त्या सुधारणामध्ये काय झालं साहेब की त्यांनी सांगितलं त्या सुधारणेमध्ये की 2019 पर्यंत सर्वांनी टी झालं पाहिजे. म्हणजे हे टीचा मुद्दा आला कुठनं की काही राज्यांनी साहेब 2015ला 16ला 14ला भरती केल्या शिक्षक त्या राज्यामध्ये, बिहार वगैरे अशा काही राज्यांनी शिक्षकांची भरती केली आणि ही भरती विदाऊट टी भरती केली साहेब. आणि त्यामुळे केंद्रामध्ये 2017ला मुद्दा आला की विदाऊट टी भरती करायला, म्हणून केंद्राने काय केले की 2017 पर्यंत सगळ्यांनी टी झाली पाहिजे. आता त्याच्यामध्ये ते म्हणताना त्यांनी काय म्हटलं नाही की 2010 पूर्वीच्या लोकांना त्याच्यात बाबा त्यानंतरच्या मधल्या पिरियड मधले म्हणायला पाहिजे होतं. तो 2017मध्ये त्यांनी म्हटलं की यापूर्वीच्या सगळ्या शिक्षकांनी टी दिली पाहिजे. याचा अर्थ आधार घेऊन आणि ह्या RTA ऍक्टचा आधार घेऊन हे सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला. आणि हा निर्णय देताना साहेब हा संपूर्ण आता देशभर लोकांना काय वाटायला लागले की जिल्हा परिषद महानगरपालिका अनुदानित शाळा पुरतच आहे. कोर्टानं स्पष्ट आदेश सांगितलं साहेब की सर्व प्रकारच्या शाळा 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या अनुदानित विना अनुदानित स्वयंअर्थसहित सर्व शाळेला, त्यामुळे साहेब आता हा एवढा मोठा देशभर अजून लोक ही स्वयंअर्थ शाळेतली किंवा इंग्लिश मीडियमवाली निर्धास्त आहे त्यांना माहीत नाही आहे साहेब. त्या सगळ्या शाळा जर टी मुळात तिथं डीएड बेडवाली माणसं नाहीत अजून साहेब बऱ्याच शाळेतनं, आणि 1ली ते 8वीला शिकवणारी कंपल्सरी टी वाली पाहिजे साहेब. पण बऱ्याच राज्यामध्ये आणि कुठंच नाही टी वाली, कारण टी वाल्यांना गव्हर्नमेंटमध्ये मिळते साहेब, खाजगीत कशाला जातील 10,000-20,000 काम करायला. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या शाळेत हे सगळे आलेले आहे साहेब. आता मुद्दा साहेब की आमचा की 2010 पूर्वीच्या सगळ्या शिक्षकांना जसं NCTनं 2023-10 म्हटले तसं ती सूट दिली पाहिजे. आता ही सूट कोण देऊ शकतो साहेब, एक तर केंद्रामध्ये अमेंडमेंट कायद्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि या RTA मध्ये सुधारणा करून ही बदल केला नसेल तर कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन किंवा कोर्टामध्ये परत लार्जर बेंचकडे पाठवून किंवा आधी ऍक्टमध्ये हे होतं त्याप्रमाणे 2010 प्रमाणे 23 ऑगस्ट 10च्या आधीच्या लोकांना सगळ्यांना सूट दिली पाहिजे. हे दोनच साहेब आता याला पर्याय आहे. एक सुप्रीम कोर्टानं स्वतः नसेल तर गव्हर्नमेंट केंद्रीय सरकारने याच्यामध्ये बदल केला पाहिजे साहेब. आता टीईटीची परीक्षा आहे साहेब, आमचा कोणालाही त्याला विरोध नाही आहे. म्हणजे आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षक पाहिजे म्हणणारीच मंडळी आहोत सगळ्यांना मला, कारण आडात नाही तर पोऱ्यात कुठं येणार, त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळालेच पाहिजे. हा आता जे कार्यरत शिक्षकांना साहेब ह्या सगळ्या अडचणी ज्या टीईटीच्या सांगितल्या ह्या अडचणी मोठ्या साहेब. आता लेटेस्ट कालची जी परीक्षा झाली साहेब, या परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र हा विषय दिलेला आहे. म्हणजे बालमानसशास्त्र एक घटक आहे, मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र. त्या बालमानसशास्त्राचा अभ्यासक्रमच साहेब निश्चित नाहीये. एवढा वास्त आहे म्हणजे आपल्या इथल्या भारतातल्या बालमानसशास्त्रापासून जगातल्या बालमानसशास्त्रापर्यंतचा अभ्यास, त्याला मार्क किती असणार आहे, ॲव्हरेज 30 मार्क सांगितलं साहेब. ॲव्हरेज कुठल्या बालमानसशास्त्रामध्ये अनेक घटक आहेत साहेब, पोस्ट घटक, कुठल्या घटकाला किती मार्क नाही. त्यामुळे अभ्यास कसा करणार साहेब. 1ली ते 8वीचा अभ्यासक्रम सांगितला, 1ली ते 8वीचा अभ्यासक्रम इंग्रजीचा, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे पोट विषय येतात त्याला कुठल्या साहेब निश्चित नाही. त्यामुळे ह्याचा अडचण अशी आहे साहेब की अभ्यास नेमका करायचा कुठला हा शिक्षकांच्या पुढे मोठा प्रॉब्लेम आहे साहेब. कारण त्या अभ्यासक्रमाच्या बाहेर म्हणजे एवढाच अभ्यासक्रमाच्या ज्या बाहेरचे प्रश्न येतात आणि त्यामुळे हा अभ्यासक्रम हा निर्धारित अभ्यासक्रम पाहिजे. जसं आम्हाला MPSCला UPSCला प्रत्येक घटकाला मार्क आहेत साहेब त्यांचे, अमुक घटकाला एवढे मार्क तसे, मग त्या एवढ्या मोठ्या परीक्षेना ते सगळे व्यवस्थित केलेलं आहे सगळं आणि ह्याला नाही आहे साहेब. आणि दुसरं साहेब मॅडम म्हटल्याकडे भ्यायचं नाही, आता लेटेस्ट परवापर्यंत 18 शिक्षकांनी आत्महत्या केल्या साहेब भारतामध्ये. कार्यरत 18 शिक्षकांनी टीईटीच्या विरोधात म्हणजे टीईच्या भीतीमुळे आत्महत्या केल्या साहेब. कारण ह्याचा मुळात सरांनी सांगितलं तसा निकाल साहेब 2-2.5% आणि 3% निकाल, एवढा भास्ट निकाल, एवढी पासिंगची मर्यादा साहेब, आणि तेवढे पेपर तुम्ही त्या पद्धतीने करता. दुसरं साहेब त्या पेपरमधले आणि एक चूक सांगतो तुम्हाला, 150 मार्क आहेत, 150 प्रश्न आहेत. ह्यांच्या चुकीमुळे प्रश्न चुकले साहेब. समजा 3 प्रश्न चुकले
3 प्रश्नाचे मार्क यांनी टोटल कमी करायला पाहिजे. 3 प्रश्नाचे 3 मार्क आहे. तर 3 मार्क जनरल कॅटेगरीच्या मंडळींना 90 मार्क हे केले पाहिजेत. मग 147 किंवा 146 समजा 4 प्रश्न चुकले. 146चे निम्म धरा ना, 87 काय असेल ते 88 धरा. ते धरत नसेल तिथं तुम्हाला 90च पाहिजेत. म्हणजे प्रश्न ह्यांच्यामुळे चुकले, ते कमी झाले. म्हणजे अशा अनेक गोष्टी त्या परीक्षेमध्ये आहे साहेब सगळे. आणि त्यामुळे शिक्षकांच्या मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भीती तयार झालेली आहे. आणि का आता अनेक जसं सरांनी सांगितलं प्रचंड काम आहेत साहेब सगळी. आणि शिक्षक हा TET दिलाच म्हणजे तो गुणवत्तापूर्ण आहे असा बी काय भाग होत नाही साहेब. आजपर्यंत आपण बघितलेले आहेत सगळे. महाराष्ट्राचा राज्यकारभार सुद्धा 5वी पास मंडळीने उत्तमरित्या राज्याचा राज्यकारभार केलेला आहे. जी नुसतं पूर्वी ग्रॅज्युएट होऊन झालेले अनेक प्राध्यापक मंडळी उत्तम शिकवलेले आहेत किंवा शिक्षक सुद्धा नुसतं 7वी ज्युनियर सिनियर PTC झालेले तुमच्या काळात जे शिक्षक होते साहेब आपल्या काळात ज्युनियर आणि सिनियर PTC झाले होते. उत्तम सगळे विद्यार्थी घडवले साहेब त्यांनी सगळं. त्यामुळे ही परीक्षा दिली म्हणजेच ते काय गुणवत्तापूर्ण शिकवतं हा भाग नाही. पण गुणवत्तेला आमचा काही विरोध नाही साहेब. आम्हाला ते स्वागत आहे त्या गुणवत्तेचं. तर मुळात आता तातडीनं केंद्र सरकारनं साहेब या सुप्रीम कोर्टात सुद्धा केंद्र सरकारच गेलं पाहिजे. राज्य सरकारनं काय आता सरांनी म्हटलं तसं पण महाराष्ट्र सरकार स्वतःच आधी ह्याच्या विरोधात गेल्यामुळे त्यांना अडचणी आल्या तरी ते वेगळ्या माध्यमातून आपलं म्हणणं सांगू शकतं. तर कार्यरत शिक्षकांना साहेब आता याच्यामध्ये सूट दिली पाहिजे. आणि दुसरं आम्हाला आणि गुणवत्तापूर्ण करायचं आहे ना. आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये साहेब दरवर्षी 50 तास शिक्षकांना ट्रेनिंग घेतलं पाहिजे. घड्याळी 50 तासाचं ट्रेनिंग घेतलं. आता गेली 3-4 वर्ष दरवर्षी शिक्षकांना हे ट्रेनिंग आम्हाला नित्य नियमानं सुरू आहे. तुम्हाला अजून आम्हाला काय ट्रेनिंग द्यायचं आहे, तुम्हाला प्रशिक्षण द्या. आम्हाला तुम्हाला प्रशिक्षणाचं स्वागत आहे. तुम्हाला नवीन काय आम्हाला टेक्नॉलॉजी घ्यायची आहे ते आमच्याला प्रशिक्षण द्या. त्यात आम्हाला तज्ञ करा. परीक्षेच्यातून आम्हाला वगळा ही त्यातली मुख्य सर भूमिका आहे सगळी आमची. 13 पूर्वीची धाप ही आता सगळीच कार्यरत असतील. हा ते आणि 13 नंतर साहेब TET परीक्षा देऊनच सगळीकडे भरलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर ते भरलेले आहेत, अनेक राज्यामध्ये भरले आहेत. त्या पूर्वीच्या सगळ्या शिक्षकांना यातनं वगळलं पाहिजे साहेब. ही भूमिका आहे त्याला. आणि दुसरं साहेब जे 5 वर्ष जरी शिथिल साहेब दिलं असलं ना, कोणाला दिले साहेब. आता आमची वय साहेब आता आम्हाला अजून प्रमोशन मिळायचं आहे. माझे आता नोकरी झाली 4 वर्ष. मला आता जर प्रमोशन पाहिजे असेल तर मला TET द्यावं लागणार आहे साहेब. म्हणजे प्रत्येकाला TET कंपल्सरी थोडक्यात आहे साहेब. हायस्कूलला सुद्धा साहेब 8वी पर्यंत जर शिकवणारा शिक्षक असेल आणि तो सिनियर 8वीच्या वर 8वी 9वी 10वीला शिकवायला आणि 8वीला तो शिकवतोय ना आणि तो सिनियर असेल त्याला जर मुख्याध्यापक हायस्कूलला करायचं असेल तर त्याला सुद्धा साहेब अजून बऱ्याच जर निवांत आहेत माध्यमिकवाले किंवा ही सगळी त्यांना माहीत नाही आहे ते साहेब जाणून घेतलं नाही. हायस्कूलचा सुद्धा संस्थेला मुख्याध्यापक करायचं असला तर त्याला सुद्धा तो 8वी पर्यंत शिकवतो तर TET दिलीच पाहिजे साहेब त्याला. ही सगळ्या अटी त्याच्यामध्ये आहेत सगळ्या. त्यामुळे ह्यातनं एकच मार्ग साहेब. आणि हा कसा आहे देशभरातलं जवळजवळ आमच्या अंदाजाप्रमाणे 60 ते 70 लाख गव्हर्नमेंट आणि एडेड स्कूलमध्ये शिक्षकांच्यावर परिणाम साहेब. म्हणजे अनुदानित शाळा आणि गव्हर्नमेंटच्या शाळा या सगळ्या शाळामध्ये. आणि इंग्लिश मिडियमची आणि जर संख्या धरली साहेब तर ती आणि 10-20 लाख संख्या सहज वाढणार आहे. त्यामुळे मोठा परिणाम आहे. त्यामुळे केंद्रानं हे गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे कारण सगळ्या समाजावर परिणाम आहे साहेब हा सगळा. त्यामुळे आणि एवढे 2027 पर्यंत किती परीक्षा झाल्या तरी शिक्षक एवढे पास होणं कार्यरत अवघड आहे सगळं. काही राज्यांनी आता तामिळनाडूंनी वर्षातनं 3 परीक्षा ठेवल्या सर त्यांनी. आणि त्यांनी काय केले कार्यरत शिक्षकांना वेगळीच TET परीक्षा केली त्यांनी साहेब. म्हणजे त्यांच्यासाठी वेगळी केली. तर ते मार्ग काही अवलंबता येईल. पण हे सगळं मार्ग अवलंबण्यापेक्षा ऍक्टमध्ये जसं पूर्वी होतं तसं तुम्ही अंमलबजावणी करा. एवढं सोपं काम आहे साहेब. RT मध्ये अमेंडमेंट आणलं आणि किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा लार्जर बेनिफिट जाऊन हे त्यांना पटवून देणं सर. धन्यवाद सर. नमस्ते. 2010च्या CETतून पास आउट झालेले विद्यार्थिनी आहे. 2010ला पण केंद्रीय निवड पद्धतीनेच आमची निवड झाली. त्यानंतर सुद्धा TET वगैरे आलेला आहे आणि त्यानंतरचे जे सिलेक्शन झालेलं आहे ते सुद्धा TETतून आलेल्या शिक्षकांचीच भरती झालेली आहे. मग आम्ही किती वेळ असं स्वतःला सिद्ध करायचं हा माझा मुद्दा आहे. मॅडम पोया दररोज लागतोय. नवऱ्याचा मित्र आला की नेमकी पोही करपते हे मान्यच करावं लागणार त्याचं बराच. त्यामुळं TET ऐवजी रिफ्रेशिंग कोर्सेस असावेत आणि दर्जेदार RP असावे एवढं माझं मत आहे. 2010च्या CET मध्ये प्रश्न चुकीचे आणि प्रश्न बरोबर यामध्ये सुद्धा वाद झालेला होता. मग नेमके प्रश्न चुकीचे आहेत त्यांना बरोबर मार्क्स दिल्यामुळं ती 2-2.5 हजार लोक आतमध्ये आलीच. पण एकेका मार्कावर जे राहिलेले होते ते पाठीमागे राहिले. त्यांचं सिलेक्शन 2017ला झाले. म्हणजे एका मार्काची किंमत मला 7 वर्ष मोजावी लागली. आणि त्यामध्ये
जर समजा 2011 नंतर टीईटी द्यायची जर गरज पडली तर मला परत ते पुस्तकं आणि नोट्स काढायला पाहिजे. म्हणजे आता माझं स्वतःचं लक्ष काय असणार आहे की मुलग्याला त्याच्या अध्ययन क्षमता पूर्ण करण्यात इथं मी जोर लावला पाहिजे का कुठले तरी शास्त्रज्ञ जे मी विसरले पण मला बाल मानसशास्त्रातनं बालकाचा एक अंदाज आहे की मी याला कसं हँडल करू शकते त्यावर प्रश्न पाहिजे होते मॅडम. ते तसे प्रश्न नाही आहेत. एवढंच माझा मुद्दा आहे की रिफ्रेशिंग कोर्सेस असावेत आणि टीईटी ऐवजी कोर्सेस प्लस अद्ययावत माहिती देणारे आरपीच दर्जेदार असावेत. नमस्कार. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की ही चर्चा या ठिकाणी तरुण भारतनं आयोजित केली आणि या प्रश्नाला कुठेतरी आवाज देण्याची भूमिका आपण घेतलीत. आज जर पाहिलं तर गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहिजे याबाबत कुणीही नाकारणार नाही. सगळ्यांचं मत आहे. आता इथं जे बसलेत तज्ज्ञ ते सगळ्यांनी म्हणलं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे. मग आमचं म्हणणं असं पडतं की ह्याच्या अगोदर गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात नव्हतं का? तुम्ही आम्ही जे बसलो आहो किंवा जे देणारे लोक आता आहे जे टीईटी जे देणार आहेत आता मॅडमने टीईटी इतक्या वेळ दिली त्यांच्याकडं गुणवत्ता जी आली ते पूर्वीचे शिकवलेले शिक्षकांच्यामुळे झाली ना. बरोबर का नव्हती त्यांच्याकडे गुणवत्ता. त्यांच्याकडे गुणवत्ता आली म्हणून ते टीईटी आज पात्र होत आहे. आज सावंत सर या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतायत का तर त्यांना कोणीतरी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं म्हणून ते शिक्षक या ठिकाणी म्हणून काम करतायत. मग आज हा प्रश्न का निर्माण झाला की त्या ठिकाणी बाबा टीईटी ही बंधनकारक असली पाहिजे. म्हणजे टीईटी देणारा व्यक्तीच त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण देतो हेच निकष या ठिकाणी लावले जातात का? मग खऱ्या अर्थाने डीएड आणि बीएड कशासाठी व्हायचं? डीएड 2 वर्ष, बीएड त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष जे करायचं किंवा 2 वर्ष आता त्यांनी केलं. मग हे शिक्षण कशासाठी दिलं जातं? मग आमचं म्हणणं असं आहे की ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला टीईटी द्या आणि त्याला शिक्षक म्हणून नेमा. काय अडचण आहे त्यात? त्याच्या मागं बंधन का लावता तुम्ही? मग खऱ्या अर्थानं पात्रता काय तर डीएड बीएड हीच खऱ्या अर्थानं पूर्वी पात्रता होती. त्याच्या अगोदर सुद्धा पूर्वी जर बघितलं म्हणजे आम्ही ज्यावेळी शिकवत होतो त्यावेळी काही डीएड बीएड लोक मिळत नव्हते. बरोबर लाड सरांच्या काळामध्ये त्यावेळी ऑन सर्व्हिस म्हणजे इन सर्व्हिस तुम्हाला बीएड त्यावेळी जात होतं शिक्षकांना पूर्वी. मग ते शिक्षक गुणवत्तापूर्ण नव्हते का असा प्रश्न निर्माण होईल. आज महाराष्ट्रामध्ये 2013 नंतर ज्यावेळी टीईटी बंधनकारक केली ठीक आहे तुम्ही कायद्या म्हणजे केंद्र शासनाच्या नियमानुसार त्या ठिकाणी हे बंधनकारक केलं. मग दुसऱ्या बाजूला आम्ही विचारतो 2009ला RT ॲक्ट आणला. त्या RT ॲक्टचं पुरेपूर पालन शासनाकडनं होतंय का हो? असं आज विद्यार्थी संख्येप्रमाणे मॅडम शिक्षक दिले जात आहेत का? आज त्याच्यामध्ये तरतूद आहे काय की इतक्या विद्यार्थ्यांना एक शिक्षक, इतके झाले की दुसरा शिक्षक, इतके झाले की तिसरा शिक्षक, याची अंमलबजावणी होती का आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये? मग तुम्ही आज त्या RT ॲक्टचं जे गुण गाता त्या RT ॲक्टनी अंमलबजावणी पूर्णपणे करता का? हा सुद्धा गांभीर्याने विचार करण्यासारखी बाब आहे. त्यामुळे वेळोवेळी सभागृहामध्ये हा प्रश्न विचारलेला की गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय हे आधी आम्हाला स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. आज जसं यांनी सांगितलं की टीईटी परीक्षा देत असताना त्याच्यासाठी काहीतरी अभ्यासक्रम नियोजित असला पाहिजे. त्या अभ्यासक्रमावरचीच परीक्षा म्हणजे MPSC असेल UPSC असेल ह्याच्यामध्ये जे एक अभ्यासक्रम ठरलेला आहे. मग आज मला सांगा एखादा कलेक्टर झाल्यानंतर त्याला अशी टीईटी परीक्षा द्यावी लागते का हो? मग आज आम्ही पदवीधर पोर्टलमधनं येत असताना TIT एकदाच येतो, अभियोक्ता चाचणी एकदाच येतो. अभियोक्ता चाचणी आहेच आणि त्याचबरोबर परत तुम्ही टीईटी बंधनकारक करता म्हणजे आमच्या गुणवत्तेवरती तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे का? हा सुद्धा विचारण्यासारखा बाब आहे. त्यामुळं या ठिकाणी ही टीईटी परीक्षा असली पाहिजे का नसली पाहिजे ह्याच्यावरती खऱ्या अर्थानं शासनानं विचार केला पाहिजे. कोणीतरी एखाद्या व्यक्तीनं त्या ठिकाणी हे सगळं नियोजन केलं आणि ही परीक्षा बंधनकारक केलं आणि मग त्याच्यातून 2013 नंतर आलेले गुणवत्ताधारक आहेत आणि 2013च्या अगोदरचे गुणवत्ताधारक नाहीत हे चुकीचं आहे. कारण पूर्वीसुद्धा ज्या पद्धतीनं आमचे स्कॉलरशिप 4थीला 7वीला विद्यार्थी येत होते त्याच पद्धतीनं आज NMMS आणि स्कॉलरशिपला येत आहेत मुलं. म्हणजे असं काय झालंय का मॅडम की 2013 नंतर आलेल्या शिक्षकांच्यामुळेच मॅडम गुणवत्ता वाढली, पूर्वी वाढली नव्हती असं झालंय का? मग कशासाठी हा तुम्ही विचार करता? आणि आज कोर्ट निर्णयाबाबत जर विचार केला तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नागरिक सेवा जे सेवेचं कलम आहे 6 त्यानुसार एकदा शिक्षक नोकरीला लागला की त्याच्या ॲडव्हर्समध्ये कुठला जर येत असेल तर त्या पद्धतीचा निर्णय होत नसतो. कारण त्या पात्रतेनुसार त्याची नेमणूक केलेली असते. त्यावेळी जी पात्रता होती म्हणजे पूर्वी सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत असताना कुठली अट नव्हती. नंतर MA ला B+ आलं त्याप्रमाणे नेमली गेली. त्यानंतर नेटसेट आलं
त्याप्रमाणे नेमलं. त्याच पद्धतीनं आमच्याकडे BEd DEd पूर्वी BPEdच्या ऐवजी STC चालत होता. त्या STCचे लोक काम करत होते. त्यानंतर BPEd आला. मग त्या BPEd आल्यानंतर तुम्ही STC म्हणजे तुम्ही आम्ही शिकताना 7वी पास झाल्यावर सुद्धा व्यक्ती शिक्षक होऊ शकत होता. तर या पद्धतीनं शासनाचं नागरिक कलम आहे. ह्या कलमानुसार त्यात तरतूद दिलेली आहे की त्याला ते संरक्षण मिळालं पाहिजे आणि हे संरक्षण राहिलं बाजूला तुम्ही नोकरीतून त्याला मोकळं करायला. नोकरीतून त्याला मुक्त करताना रसायसांनी सांगितलं तसं एक प्रोसिजर काहीतरी आहे. मनात आलं माझ्या म्हणून मी का काढून टाकू शकतो का एखाद्या शिक्षकाला? हे चुकीचं आहे खऱ्या अर्थानं. म्हणजे कोर्ट निर्णयावरती आम्हाला काय बोलायचं नाही कारण तो कोर्टाचा निर्णय आहे. परंतु त्याबाबत महाराष्ट्र शासनानं सुद्धा विचार केला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षकांची बाजू ही कोर्टामध्ये मांडली पाहिजे. यासाठी शासनानं प्रयत्न केले पाहिजेत. ह्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. कारण आमचा शिक्षक प्रामाणिकपणे काम करणारा शिक्षक आहे. त्यामुळे त्या शिक्षकाची बाजू आमच्या शासनानं घेतली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर चांगल्या प्रकारचं स्कॉलरशिप आणि हे यामध्ये गुणवत्ता आहे नाही म्हणता येणार नाही. त्यामुळं या व्यक्तींच्या पाठीशी राहण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने घ्यावी एवढीच विनंती या माध्यमातून आम्ही करत आहोत. सर, हा विषय तुम्ही थेट शिक्षण खात्याचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील क्षणभर समजा शिक्षण मंत्र्यालाही तुम्ही थांबा म्हणून हा विषय काढू शकत असाल किंवा काढलाही असेल तर त्यांचं मत काय आहे? म्हणजे आता यांना कळणार नाही आम्हाला एकंदरीत जर भूमिका बघितली तर एकच यातून चित्र आमच्या नजरेला येते की मराठी शाळा ह्या बंद करायच्या. हीच भूमिका शासनाची लक्षात येते. आज जर तुम्ही बघितलं तर संच मान्यतेचे निकष जे केले गेले 15 मार्च प्रमाणे 24 प्रमाणे त्याप्रमाणे 20 पेक्षा विद्यार्थी संख्या कमी आली की ते शाळा बंद करायच्या. तुम्ही आज पेपरात सुद्धा बऱ्याच पेपरात ती न्यूज आलेली आहे. त्या पद्धतीनं काही लोक संघटना कोर्टात गेले होत्या परंतु कोर्टानं सुद्धा निर्णय दिला की हा अधिकार शासनाचा आहे. त्यामुळे शासनाकडे आम्ही मी स्वतः विनंती केली होती शिक्षण मंत्र्यांना की वाड्या वस्त्यावरची शाळा आमच्या चालू राहिल्या पाहिजेत. वाड्या वस्त्यावरच्या शाळा जर बंद झाल्या तर मुलंच नव्हे तर त्याचा परिणाम असा होणार आहे आमच्या मुली शिकू शकणार नाही. त्यावेळी मला एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं की आम्ही समूह शाळा करू, मुलांना त्या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था करू. परंतु आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातीच घटना आहे. आजरा तालुक्यातल्या एका मुलीवरती जंगली श्वापदानं हल्ला केला होता. अशा भागामध्ये मुलं एका गावावरून दुसऱ्या गावाला शाळेसाठी जाऊ शकणार का? आज तुम्ही वाहतुकीची जरी व्यवस्था केली ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था जरी केली तर पहिलीला जाणारा मुलग्याला सोडायला त्याच्या पालकाला बसपर्यंत यावंच लागेल. आज मुलगा एकच असतो किंवा मुलगी एकच असते पालकाला, त्याला त्याची काळजी असते. त्यामुळे त्याला सगळा उद्योगधंदा सोडून त्याला तिथं बसपर्यंत सोडणं असेल, बसपासून आणणं असेल हे करावं लागेल. त्यामुळे ह्या बाबी चुकीच्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी RT कायदा आम्हाला सांगतोय की मोफत आणि सक्तीचे शिक्षण आहे. त्यामुळे वाड्या वस्त्यावरचं शिक्षण टिकलं पाहिजे. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. त्यामुळे शासनानं काही करून हे निर्णय बदलावेत. पण नसेल तर शासनानं जाहीर करावं की मराठी शाळा आम्हाला बंदच करायची. तर तुम्ही काढला तो समूह शाळेचा मुद्दा. कावळटेकच्या शाळेत मी गेलो होतो. 2 मुली आहेत आणि एक शिक्षक मिठारी सर म्हणून आहे. शाळा त्या काळात ती बांधलेली वगैरे आहे. म्हणजे एवढ्या पावसात आहे ती जंगल सगळ्याच्या. त्या सरांनी तिथल्या स्वागत केलं. ठीक आहे समूह शाळा म्हणजे निदान इथं फक्त दोघे आहेत त्या अन्य शाळेत बसतील तर त्या मुलींना त्या दोघा मुलींना ते खाली जिथं काय गाडी येईल समजा वाहनाच्या 6 किलोमीटर चालत जावं लागेल. 6 किलोमीटर शाळा सुटल्यानंतर परत येणार आहे. वाघाचा हल्ला ते कावळटेकचा मधाची ते बघितले ना ते तिथंच झालेलं असं आहे. हे तो म्हणजे चांगला आहे. पण आपला परिसर जर बघितला 30 मुलांची शाळा चांगली असणार आहे 100% त्याबद्दल काही नाही. पण मुलं कुठनं चालत येणार बाबा. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या शिकायला तुम्ही समूह शाळा करून चांगल्या प्रकारच्या सुविधा उमदे सुंदर लागते. या बस आम्हाला नाही काय. पूर्वी आपल्याकडे 12वीच्या मेरिटवर साहेब इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत होतं, मेडिकलला ऍडमिशन, नीट परीक्षा काय. आज काय झालं साहेब, आज दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, कोटामध्ये अब्जावधी रुपयाचे क्लासेसवाल्यांचे बिल्डिंग्स आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लातूर आणि ह्या सगळ्या ठिकाणी हे सगळे धंदा झाला. आज कोल्हापुरात किती अकॅडमी आल्या साहेब. म्हणजे तुम्ही मुलांना म्हणजे ह्या सगळ्या बाजारू व्यवस्थेमध्ये तुम्ही जबरदस्तीने ढकलताय साहेब. असं का म्हणतो जबरदस्तीने? कारण आज 11वी 12वीची कॉलेज किती चालू आहेत सायन्सची सांगा. आज ही 11वी 12वीची कॉलेज चालू नाहीये आणि सायन्स कंपल्सरी तुम्हाला इंजिनिअरिंगला पाहिजेत, मेडिकलला पाहिजेत, तुम्ही कशा अकॅडमीला लावा. आज साहेब मोठा परिणाम हा झालाय की आज सगळी ज्याच्याकडे पैसे नाही त्या गरिबाने शिकायचं नाही का साहेब.
आज ग्रामीण भागातल्या किंवा ज्याच्या खिशात शहरामध्ये असलेल्या सुद्धा आई बाबांना आज अकॅडमीची फी लाख रुपयेपासून 3-3, 4-4 लाख रुपये फी आहे. मग तुम्ही सामान्य माणसाच्या गरीबाच्या मुलांना ह्यातनं यंत्रणेनं बाहेरच काढला साहेब, काही करू नयेत. हेच इंजिनिअरिंगचे काढलं, आज तेच ह्या शिक्षकाच्या परीक्षेचं तुम्ही काढता. उद्या शिक्षकांचे आज तुम्ही म्हटलं क्लासेस सुरू झाले साहेब, TETची परीक्षा सुरू झाली, सुप्रीम कोर्टचा निर्णय आला, ऑनलाईन क्लासेस साहेब 5,000 पासून 10,000 पर्यंत ऑनलाईन. आता क्लास प्रत्यक्ष घ्यायची गरज नाही, ऑनलाईन क्लासेस सुरू झाले साहेब. आम्ही हे मग हे सगळे तुम्ही क्लासेसवाल्यांचे धंदे चालवण्यासाठी हे सगळं चालू केलं आहे का तुम्हीच जो अभ्यासक्रम केलेला आहे DEDचा, तुम्हीच अभ्यासक्रम BEdचा केला आहे, 11वी 12वीचा सायन्सचा इंजिनिअरिंग अभ्यासक्रम तुम्हीच तयार केला आहे, कॉमर्सचा अभ्यासक्रम तुम्हीच केला आहे. मग त्याला जर तुम्हाला ह्याला जायचं असेल, आमच्या CA व्हायचं असेल, तर वेगळी अकॅडमीला जॉईन करायला पाहिजे. तो अभ्यासक्रम तिथं होत आहे. मग तुम्हाला त्या अकॅडमीना जे अभ्यासक्रम घेता, तुम्ही नीटला जायचं आहे ना, नीटचा 11वी 12वीचा अभ्यासक्रम तुम्ही कॉलेजच्या अभ्यासक्रमात का घालत नाहीये? जेईचा अभ्यासक्रम जेईला द्यायचा आहे ना, तोच अभ्यासक्रम जे क्लासेसवाले शिकवतात, त्या तुम्ही जो अभ्यासक्रम त्याच्यासाठी वेगळा ठेवला, तो तुम्ही 11वी 12वीला सायन्सला का ठेवत नाही? तो अभ्यासक्रम तुम्ही तो अभ्यासक्रम ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीचं शिक्षण कंपल्सरी 11वी 12वीमध्ये घ्यायला पाहिजे साहेब. पण आज कुठेही होत नाही आहे. आज गरीबाच्या मुलानं शिकायचंच नाही अशी परिस्थिती आहे. कुठंतरी एखादा कोणतरी दाखवतात उदाहरण साहेब, ज्याच्या झोपडीत काय नव्हतं तो कोणतरी मोठा झाला. हा एकंदरीत कुठेतरी IAS आमचा तो बिरदेव वगैरे झालेला कुठंतरी साहेब लाखात एखादी घटना आहे. पण आज सर्वसामान्यांची मुलांची अवस्था साहेब, खिशात पैसे ज्याच्या नाहीत त्यांना शिकायचंच नाही अशी अवस्था आहे साहेब. शिकायची नाही अशीच परिस्थिती आहे. देशभर आहे साहेब सगळी परिस्थिती. मग एकीकडे तुम्ही RTI ऍक्ट आणता, RTI ऍक्ट मध्ये म्हणताय की प्रत्येक मूल शिकलं पाहिजे. मग शिकलं पाहिजे तर ते 6 किलोमीटर तिथे एक मूल असलं तर तुम्ही शाळा काढायला पाहिजे ना. विद्यार्थी संख्येची अट का घालतात त्याच्यामध्ये? RTI ऍक्ट मध्ये केंद्रानं म्हटलं की किमान विद्यार्थी 30 असला तर एक पाहिजे, 20 असला तर एक पाहिजे. किमान म्हटलंय साहेब. तुम्ही कमाल द्यायला शिक्षकांची अट नाही आहे साहेब. तुम्ही कमाल किती शिक्षक देऊ शकता साहेब? तुम्ही किमान तेवढं त्यातलं घेता, कमाल का देत नाही? तुम्ही देऊ शकता साहेब. ही सगळी साहेब शिक्षणावरचा खर्च करून सगळी बाजारू व्यवस्था करायची आहे साहेब हे सगळं. आणि पुन्हा एकदा साहेब काही जरी म्हटलं तरी गोरगरिबांचं आणि सगळ्यांचे ज्याच्या खिशात पैसे नाही त्याने त्याच्यापासूनही साहेब दूर फेकल्याची सगळी अवस्था आहे सगळीकडे साहेब ही सगळी. आणि सरकारला केंद्राला ज्या सरकारनं महाराष्ट्र सरकारनं साहेब सरांनी सांगितलं तसं वाडी वस्तीवरचा सगळा मुलगा शिकला पाहिजे म्हणून ह्या सगळ्या योजना काढल्या, त्याच तुम्ही आता बंद करायला निघाल्या सगळ्या. त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे ना, त्या तुम्ही सुधारणा करत नाही साहेब. आणि मग तुमचा RTI ऍक्टचं सांगितलं, RTI ऍक्ट मध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षक मिळालं पाहिजे, ही बरोबर आहे सगळं. RTI ऍक्ट मध्ये बाकीचे 10 मुद्दे घातलेले आहेत साहेब. तो आज आमच्या शाळेना कंपाऊंड नाही आहे, आज आमच्या शाळेच्या मध्ये बाथरूमची व्यवस्था नाही आहे. स्वच्छता कोण करायचं साहेब? शिक्षकांनी का मुलांनी? स्वच्छतेसाठी व्यवस्था नाही आहे, लाईट नाही आहे, इंटरनेट सुविधा नाही आहे शाळेतनं. आणि मग तुम्ही RTI ऍक्ट मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षक पाहिजे, मग गुणवत्तापूर्ण बाकीचे 10 मुद्दे घातलेले आहेत, त्याची पूर्तता कोण करणार साहेब? त्याची पूर्तता करायला आमच्या कसं केंद्रानं सुद्धा काही कुणी काय साहेब काढतात सगळं. आज नसलेली मैदान उगाच दाखवायचे आणि आम्ही करतोय सांगायचं. इंटरनेट, मोबाईलचा इंटरनेट वापरताय ना, मग हाय म्हणून लिहा ना इंटरनेट शाळेमध्ये. आमच्या मोबाईलचा इंटरनेट आम्हीच वापरणार आणि इंटरनेट दाखवा. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींना पळवाटा काढल्या साहेब आहे. तर साहेब सामान्य जनता सुद्धा साहेब उठल्याशिवाय हे काय होणार नाही. कारण आज ज्या जनतेची मुलं आमच्या शाळेतून आहेत, कारण पैसेवाल्यांची मुलं गेली साहेब इंग्रजी माध्यमांच्या शाळेतनं, त्यामुळे आमच्या शाळेत कुणाची मुलं आहे साहेब? ज्या आई वडील पोटा पाण्याच्या मागे लागलेला आहे, ज्याला शिक्षण पोरग कुठल्या वर्गात आहे माहित नाही, अशी अनुदानित आणि जिल्हा परिषद महानगरपालिका शाळेत आहे. अपवाद काही आहे त्याला काही म्हणत नाही, पण मेजॉरिटी साहेब ही परिस्थिती आहे. आणि मग ज्या पालकांनाच आपल्या मुलाचं म्हणजे बघू शकत नाही, इच्छा असली तरी लक्ष देऊ शकत नाही साहेब, ते पालक शाळेत शिक्षक आहे काय नाही, शाळेत माझ्या पोरांना सुविधा आहेत का नाही बघायला त्याला याला वेळ मिळत नाही साहेब. शाळा व्यवस्थापन समिती आहेत, त्या समितीच्या मिटिंगला साहेब पालक वेळ मिळत नाही त्यांना याला, कारण ती आपल्या पोटा पाण्याच्या मागे लागलेली आहे साहेब. मग त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारनं उलट आमच्या या सरकारी शाळा, अनुदानित शाळा टिकल्या पाहिजे, त्याच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. आता सर काय झाले, गेली 4-5 वर्ष किंवा अधिक म्हणा की दिवसेंदिवस एवढे उपक्रम राबवले साहेब, त्या उपक्रमाचा आउटपुट काय बघत नाही. सतत उपक्रम, ही माहिती भरा, ती माहिती भरा, ही ऑनलाईन करा, ती ऑनलाईन करा. आणि यामुळे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची गाठ पडना झालेली आहे साहेब. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी या लागल्यात. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की सरकारनं गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे बघावं. हे जाहिरातबाजी करून आणि हे करून काय होणार नाही. नसेल तर साहेब म्हटलं तसं तुम्ही सांगतो, मराठी मीडियमच्या शाळा
ह्या दिवसेंदिवस आज बंद पडणार. आणि दुसरा विषय साहेब आहे, गंभीर परिस्थिती आहे की विद्यार्थी हे इंग्रजी मीडियमच्या शाळेकडे गेल्यामुळं मराठी मीडियमच्या शाळेच्या मध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनुदानित शाळा प्रचंड स्पर्धा लागलेली आहे. त्या स्पर्धेचा परिणाम असा झालाय की साहेब विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झालाय. तुम्ही म्हणाले कसं काय गुणवत्तेवर झालाय? माझी शाळा, सरांची शाळा जवळ एका एरियामध्ये आहे. त्यांची हायस्कूल आहेत, माझी प्राथमिक आहे, काही जणांच्या प्राथमिक आहेत. मी काय म्हणतोय, माझी शाळा टिकायला पाहिजे, यायला पाहिजे. मी त्या भागात जाऊन विद्यार्थ्यांना म्हणतोय चला पालकांना सुद्धा माझ्याकडे पाठवून द्या, मी तुमच्या सगळ्या मुलांना सगळी सुविधा देतो. हे जातात त्याच्या वरच्या सुविधा सांगतात, हे जातात त्याच्या वरच्या सुविधा सांगतात. त्यामुळे मुलांची जी आम्ही वडावडी करायला लागलोय त्याच्यात काय होतं साहेब, पालकांना माझ्या शाळेत जरा खटकलं, मी आज मुलांना रागावला, अभ्यास केला नाही, रागावलं नको तुमची शाळा, ह्यांच्या शाळेत घालतो म्हणतात. ते काय झालं, त्यांच्या शाळेत घालतो म्हणतात. त्यामुळे पालक सुद्धा साहेब की, आणि त्याला तुम्हाला इथं आता मी बोलणार नाही, वेगवेगळ्या लालूच आमच्या शिक्षकांना आणि संस्थांना त्या पालकांना दाखवा लागले. त्याचा गैरफायदा असा झालाय की विद्यार्थी म्हणतोय ही शाळा नाही तर दुसऱ्या शाळेत जातो, ती नाही तर तिसरी मला आहे, आणि हे मला रिक्षानं नेत्यात, ते मला मोठ्या बसनं नेत्यात, माझी सलीचे पैसे भरतात, यायचे कपडे देतात, सगळे देतात. त्यामुळे साहेब मुलांना कळालंय की आम्हाला आमची ह्यांना गरज आहे, शाळेनं आमची गरज आहे, मुलांना कळालंय साहेब. त्यामुळं मुलांना साहेब आम्ही शाळेत रागवू शकत नाही, अभ्यासाला जबरदस्ती करू शकत नाही. ही सगळ्या मराठी मीडियमची साहेब अवस्था आहे. आणि या स्पर्धेमध्ये आणखी ओढाताणीत आणखी शाळा आमच्या बंद पडणार. महानगरपालिकेच्या शाळेत मॅडम आधार कार्ड काढून देतात म्हणून निम्मे ऍडमिशन भयानक परिस्थिती आहे. दाखले महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा इतर खाजगी शाळेत छोट्या छोट्या, आणि पोरं अकॅडमी. मग ज्यावेळेला तुम्ही तपासणीला जाता त्यावेळेला तुम्हाला काय जाणवतं? त्या दिवशी मुलं आणून बसवतात का नसतात, काय काय म्हणजे हा प्रश्न तुम्ही जर रेकॉर्डवर घ्या म्हटलं आमच्या बातमी तर घेऊ, नसेल तर तुम्ही फक्त ऑफ द रेकॉर्ड सांगितलं तरी चालेल. नाही, मी या प्रश्नाचं तर उत्तर देते. मी आधीच्या 2 प्रश्नांचं उत्तर देते. आधी जे आपलं समूह शाळा आणि साहेबांनी जो उपस्थित केला मुद्दा पॅट, तर ह्या 2 प्रश्नांचे फक्त उत्तर देणं मला बरोबर ऑफिसर म्हणून मला फार गरजेचं वाटते. मुद्दा असा आहे बघा, तुम्ही जे सांगितलं ना कावळाटेक, गगनबावडामध्ये, ऍक्च्युअली मी मागच्या आठवड्यामध्ये कावळाटेकला व्हिजिट करण्यासाठी गेले होते. पण आदल्याच दिवशी म्हणजे मी मला वाटतं 13 तारखेला गेले, समथिंग 11 तारखेला तिथे बिबट्या दिसल्याचं व्हिज्युअल्स आले होते. म्हणून मग मला तिथले सगळेच केंद्र प्रमुख वगैरे म्हटले मॅडम आपण आज नको तिकडे जाऊया. मी म्हटलं काय हरकत नाही. मी कावळाटेक जाणं मी रद्द केलं आणि मी बोरबेट आणि धुंदवडे त्या रोडच्या पुढच्या शाळा व्हिजिट केल्या आणि मग गगनबावडातल्या शाळा व्हिजिट करून मी आले. सेम मी मागच्या वर्षी याला गेले होते, आजराला गेले होते, किटवडेला. तर रँडमली माझी ड्युटी लावली होती मतदानासाठी नोडल अधिकारी म्हणून, ते मतदान केंद्रांची व्यवस्था आहे का बघण्यासाठी. तर मी किटवडेच्या शाळेमध्ये मतदान केंद्राची व्यवस्था बघितली. चेरापुंजी म्हणतात, महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतात किटवडेला. पण मला क्युरिओसिटी होती किटवडे धनगरवाड्याच्या शाळेची. मग मी किटवडे धनगरवाड्याची शाळा जाऊन त्यावेळी व्हिजिट केली होती. तर माझं ऑलवेज असा प्रयत्न राहतो की दूरच्या रिमोट की आमचे शिक्षक रोज ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी भले मला चालत जायला लागू दे, पण मला तिथे जाऊन मी त्याची शाळा बघितली पाहिजे, चांगलं काम. म्हणजे मी त्या किटवडे धनगरवाड्याच्या शिक्षकाचं तर एवढं कौतुक केलं. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की ते शिक्षक मतदान ड्युटीवर होते त्या दिवशी, त्यामुळे शाळा ऍक्च्युअल बंद पाहिजे, पण आमची शाळा बंद नव्हती. 8वी पर्यंतची शाळा, एकच शिक्षक 10 पट होता आणि ती मुलं सगळी होती. त्या मुलांनी ना मला 2 तास उठूच दिलं नाही. त्यांनी वेगवेगळी गाणी म्हटली, त्यांनी इंग्लिश मधलं स्किट केलं, वेगवेगळे अनुभव सांगितली. एक मुलगी घरी गेली, तिनं चहा बनवला. नाही म्हणली मॅडम तुम्ही इतक्या लांबून आमच्या शाळेत आली, तुम्ही चहाच पिऊन जा. म्हणजे ती त्या मुलांवर हे जे सगळे संस्कार केले ना, ह्या सगळ्याचं क्रेडिट आमच्या त्या शिक्षकावर जातं. आता मुद्दा होता, तुमचा जो प्रश्न होता की अशा ठिकाणी आपण RT ऍक्ट नुसार समूह शाळेमध्ये मुलांना आणू शकत नाही. तर ऍक्ट कुठेही असं म्हणत नाहीये. ऍक्ट काय म्हणतो की असे जे एक्झम्पशन्स आहेत, हे एक्झम्पशन्स आहेत. डोंगर दऱ्यावर असणारी शाळा, उदाहरणार्थ काही ठिकाणी असं असतं की हायवे मध्ये, फॉर एक्झाम्पल आपला हायवे आहे, हायवेच्या अलीकडे शाळा असेल आणि पलीकडच्या विद्यार्थ्यांना तुम्ही हायवे ओलांडून या म्हणू शकत नाही. नदी आहे, असे कुठलेही नैसर्गिक अडथळे असेल तर ऍक्ट मध्ये एक्झम्पशन आहे की त्या ठिकाणी तुम्ही एका मुलासाठी सुद्धा शाळा स्थापन केली पाहिजे आणि तिथे तुम्ही शिक्षक दिला पाहिजे. ऍक्ट मध्ये ह्याच्या प्रोव्हिजन्स आहेत. आता मुद्दा राहिला समूह शाळा. समूह शाळेच्या बाबतीमध्ये अपेक्षित काय आहे, उदाहरणार्थ आता
आपल्याकडे कोल्हापूरमध्ये 128 शाळा आहेत की ज्या एका प्रिमाइस मध्ये भरतात. म्हणजे एक गेट ओपन केलं की एक मुलांची शाळा भरते आणि एक मुलींची शाळा भरते. वस्तुस्थिती अशी आहे, काही ठिकाणी एका शाळेचा 100 पट आहे, दुसऱ्या शाळेचाही 100 पट आहे, किंवा काही शाळांचं तर त्याही पेक्षा कमी पट आहे, 50 पट आहे, 70 पट आहे, असंही आहे. आता जर 100 पट असेल आणि 1 ते 7वी पर्यंत शाळा असेल ना, डोक्यावरून पाणी गेलं तर 4 शिक्षक मंजूर होतात. म्हणजे काय होतं, एका शिक्षकाला 2 वर्ग सांभाळावे लागतात. आणि सेम मुलींच्या शाळेला हीच परिस्थिती असते, तिथेही 4 शिक्षक मंजूर होतात. पण ही शाळा जर एका प्रिमाइस मधली आपण एकत्र केली तर फायदा काय होणार आहे, एका शिक्षकाला 2 वर्ग शिकवावे लागणार आहेत, त्याऐवजी एक शिक्षक 1 वर्ग शिकवेल. म्हणजे 15 मुलांचा वर्ग, 15 मुलांचे 2 वर्ग शिकवण्याऐवजी 30 मुलांचा 1 वर्ग शिकवेल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन होईल. गुणवत्तेच्या दृष्टीने आपल्यासाठी ते महत्वाचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फुल फ्लेज मुख्याध्यापक मिळेल. आणि बाकीचे जे अदर ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं आता आपण अध्यक्ष चषक घेतो, क्रीडा स्पर्धा घेतो, कला स्पर्धा घेतो, बाकीच्या सगळ्या स्पर्धा घेतो, यासाठीची तयारी करायला पण वेळ मिळायला पाहिजे ना शिक्षकांना. तुम्ही ऑलरेडी 2-2, 3-3 वर्ग शिकवायला लावाल, ते सगळं सिलेबस पूर्ण करायला लावाल आणि शिवाय अदर ऍक्टिव्हिटीज अपेक्षित कराल तर ते होणार नाही. त्या अनुषंगानं अशी जिथे सिच्युएशन आहे त्या ठिकाणी तुम्ही समूह शाळा करा किंवा शाळा एकत्रीकरण करा, असं शासनाचं धोरण आहे. दुसरं, शासन काय सांगतं की जिथे तुम्हाला प्रवासाची सुविधा आहे, म्हणजे जर आपण मुलांना प्रवास भत्ता दिला आणि तोही त्यांच्या अकाउंटला दिला, समजा 4 मुलांची शाळा एखाद्या ठिकाणी सुरू आहे, त्याऐवजी जर महिन्याला 600 रुपये त्या विद्यार्थ्याला आपण प्रवास भत्ता दिला, म्हणजे 600 रुपयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 4 मुलांना दिला तर आपला सायचोक 2400 रुपये प्रवास भत्ता होतो. त्या 2400 रुपयामध्ये एखादी आपण गाडी करू शकतो, छोटीशी स्कूल बस करू शकतो, काही करू शकतो की जेणेकरून ते असे मोठ्या शाळेत येतात. मोठ्या शाळेत येण्याचा फायदा काय होतो, सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, म्हणजे क्रीडा स्पर्धेमध्ये मुलं सहभागी होतात, कला स्पर्धांमध्ये मुलं सहभागी होतात, सगळ्या स्पर्धा. शेवटी एक नागरिक बनवायचंय तुम्हाला, तर एकाच शिक्षक तुम्हाला सगळं नाही देऊ शकत. सगळे अनेक शिक्षक असतील तर त्या व्हर्सिटॅलिटी राहते किंवा सगळ्या अनेक गोष्टी त्या मुलाला मिळतात. म्हणजे मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं समूह शाळा अशा पद्धतीनं खूप चांगला इम्पॅक्ट देऊ शकतात, असं थेअरी आहे किंवा असं लॉजिक आहे. त्या दृष्टीनं आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे. ऍक्ट कुठंही असं म्हणत नाहीये की तुम्ही असे सगळे एक्झम्पशन्स आहेत आणि त्या मुलाला तुम्ही आणा, किंवा असं होणारच नाही ना. आता कावळाटेकच्या शाळेला लिटरली तुम्ही सांगता तसं 3 किलोमीटर 4 किलोमीटर वर चालत जावं लागतं आणि तिथून तुम्हाला त्या मुलाच्या पालकाला पण आणून सोडणं शक्य नाही. तर इथं अपेक्षा कायद्याची नाहीये. दुसरं, कोल्हापूरसाठी आनंदाची गोष्ट सांगते. जसं साहेबांनी पॅटचं सांगितलं, मला ह्या प्लॅटफॉर्मवर सांगायला आवडेल की आपल्याकडे निपुण महाराष्ट्राचं हे झालं, निपुण महाराष्ट्राचं ऍप डिझाईन केलेलं आहे आणि त्या ऍपद्वारे मुलांचं ऑनलाईन मूल्यमापन केलं गेलं. ऑनलाईन मूल्यमापन करताना पहिल्यांदा शिक्षकांनी केलं, वर्ग शिक्षकांनी स्वतः मूल्यमापन केलं 100% मुलांचं, आणि ह्या 100% मुलांचं पर्यवेक्षण करणाऱ्या यंत्रणेने पुन्हा फेरमूल्यांकन केलं त्याचं. तर पॅटचे पडलेले गुण, हे ऑनलाईन पडलेले गुण आणि शिवाय परतचे गुण, ह्या तिन्हीमध्ये आपल्याकडे एक सारखेपणा आहे. याचा अर्थ काय, आपले शिक्षक प्रामाणिकपणे काम करतात, गुणवत्ता प्रामाणिकपणे देतात, मूल्यमापन प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे कदाचित साहेब म्हणतात ही वस्तुस्थिती असू शकते की पॅटची उत्तरपत्रिका युट्यूबवर आली, पण मला नाही वाटत आपले कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील. आपले लोक प्रामाणिकपणे काम करतात. ह्याचं हे एक मी म्हणेल पॅरामीटर आहे की ह्याच्यावरून दिसतं की असं आहे की आमच्यामध्ये कुठेच जनरल असं असतं की कुठल्याही 2 यंत्रणांनी जर तुमचं मूल्यमापन केलं तर त्याच्यामध्ये एक 5%चा डिफरन्स मान्य होतो, व्यक्तिनिष्ठता विचारात घेऊन. कारण शेवटी वर्ग शिक्षकांनी वाचन घेणं आणि मी म्हणून परत ऑफिसर म्हणून तिथं जाऊन वाचन घेणं, तर मुलांच्या बालमानसशास्त्रावर परिणाम होणं मान्य आहे, पण तो मॅक्सिमम 5%चा गृहीत धरला जातो. आता हे मी का जास्त कौतुकाने तुम्हाला सांगते त्याचंही कारण सांगते. ज्यावेळी व्हीसी होते, कमिशनर साहेब आमची व्हीसी घेतात. महाराष्ट्रात असे जिल्हे आहेत की शिक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि ऑफिसरनी केलेलं मूल्यमापन किंवा परत किंवा इतर जे मूल्यमापनाच्या रिझल्ट असतील याच्यामध्ये 20% डिफरन्स आलाय. म्हणजे 20% डिफरन्स हा मान्य नाहीये, म्हणजे कुठल्याही लॉजिकला हा डिफरन्स मान्य नाही. पण कोल्हापूर त्याच्या बाबतीमध्ये सिमिलर आपले रिझल्ट आहेत, सगळे रिझल्ट आपले सिमिलर आहेत. म्हणजे त्या दृष्टीनं यंत्रणाचं तुमचं सगळ्यांचं तुमच्या ह्या प्लॅटफॉर्मच्या द्वारे कौतुक. आता अकॅडमी कोल्हापूरचं पर्टिक्युलर जर बघितलं ना, म्हणजे आता मी पुणे आणि मुंबईत यापूर्वी काम केलेलं आहे. पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये मी जास्त कालावधीत काम केलंय. तर तिथे ना 11वी 12वीच्या अकॅडमी होत्या. तर तिथे 11वी 12वीचं असं चालायचं की फर्स्ट फ्लोअरला कॉलेज असायचं, सेकंड फ्लोअरला अकॅडमी असायची. जे बायोमेट्रिक शासनाने आणलं तर ते
क्लासवाले काय करायचे, बायोमेट्रिक कॉलेजला लावून ठेवायचे, त्या मुलांनी कॉलेजला बायोमेट्रिकचं अटेंडन्स द्यायचं, क्लासमध्ये जाऊन बसायचं. अशा जगलरी खूप साऱ्या मी स्वतः बघितलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्यावर ऍक्शन पण घेतल्या. पण हे पुणे, मुंबई, ठाणेमध्ये 11वी 12वीला होतं. बरोबर. पण मी कोल्हापूरमध्ये आल्यापासून आय एम शॉक याच्यासाठी की इथं पहिलीपासून अकॅडमी आहे. पहिलीपासून म्हणजे पालकांच्या डोक्यावर मी तर म्हणते भूत आहे, भूत. की एवढ्याशा लेकराला काय तुम्ही ठेवता बाबा अकॅडमीमध्ये, आणि कुठे तिथे जाऊन म्हणजे एकीकडे आपण बालमानसशास्त्र शिकवतो शिक्षकाला की शिक्षकांनी त्या मुलांना सायकोलॉजीचा विचार करून हँडल करावं, त्याच्या बालमानसशास्त्राचा विचार करावा. म्हणजे RTI ऍक्ट पण त्याला मारू नका किंवा त्याला रागवू नका, त्याचं इन्सल्ट होईल असं करू नका. ह्या सगळ्यांचा आधार काय आहे तर त्याचं बालमानसशास्त्र सांभाळा. म्हणजे एकीकडे बालमानसशास्त्राला इतकं आपण महत्व देतो एज्युकेशन मध्ये, दुसरीकडे त्या लेकराला आपण धरून बांधून अकॅडमीला पाठवतो लहानपणापासून गुणवत्तेसाठी. हे तर लॉजिकलीच मला स्वतःला न पटणारी गोष्ट आहे. पण कोल्हापूरमध्ये अशा अकॅडमी आहेत. आता मुद्दा 2-3 गोष्टी आमच्या असं लक्षामध्ये आलं की मूल शिकत असते अकॅडमीमध्ये आणि त्याचा दाखला असतो कुठल्या तरी शाळेमध्ये. मग त्या ह्याला कधी कधी असं होतं की इन्स्पेक्शनच्या बाबतीमध्ये आमचा असा रूल आहे की आमच्या रॅन्डम व्हिजिट ह्या अचानक होतात, पण इन्स्पेक्शन अचानक करायचं नसतं. इन्स्पेक्शन हे तुम्हाला इन्फॉर्म करून जायचं असतं की आम्ही वेळ द्यायची असते, आम्ही ह्या दिवशी वार्षिक तपासणीला येणार आहोत. त्यामुळे आम्ही जेव्हा अशी वार्षिक तपासणीला जातो ना तेव्हा सगळं काही नीट क्लीन असतं. आणि इन्स्पेक्शन मुलं पण आणून बसवली जातात. तुम्ही इन्स्पेक्शन म्हटला ते साहेब येणार हे असायचं, वर्षात एकदा साहेब येणार. ऑब्विस ना, इन्स्पेक्शनचा रूलच असं सांगतो की तुम्ही त्यांना माहिती देऊनच इन्स्पेक्शनला. इन्स्पेक्शन अचानक होत नाही, हा रॅन्डम व्हिजिट ह्या अचानक होतात. पण 1-2 घटना रॅन्डम व्हिजिट मध्ये अशा लक्षात आला की मुलं अकॅडमीत शिकतात किंवा मुलं सेल्फ फायनान्सच्या शाळांमध्ये ऍक्च्युअल आहेत नावं, आणि कुठेतरी दाखले तुमचे आधार व्हॅलिडेट झालेले अनुदानितच्या शाळांमध्ये आहेत किंवा इतर जिथे शिक्षक आपला कमी होतो अशा शाळांमध्ये आहेत. आम्ही काही नोटीस पण दिलेल्या आहेत. फक्त हे अकॅडमी, आता अकॅडमीच्या बाबतीत ना एक शासनाचं 2006चं सर्क्युलर आहे आणि ते 2006च्या सर्क्युलर मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वसतिगृहात्मक शाळांना परवानगी द्यायचा अधिकार हा उपसंचालकांना आहे आणि जिल्हा स्तरावर माध्यमिक शिक्षण अधिकारी हे त्याचे सदस्य सचिव आहेत. कारण त्यावेळी शासनाला असं वाटलं असेल की फक्त माध्यमिक स्तरावर असं होऊ शकतं, असं होऊ शकत नसेल कदाचित, म्हणून शासनाने तसं पत्र काढलं असेल. पण आता आपण कोल्हापूर जर बघतोय ना तर लिटरली आपल्याकडे पहिलीपासून अकॅडमी आहेत. ही वस्तुस्थिती आहे, हा एक सोशल इश्यू म्हणूया आपण, सोशल इश्यू आहे हा. खऱ्या अर्थानं हे नियंत्रण असलं पाहिजे का? हे एवढ्या मोठ्या जाहिराती जे लागतात की अमुक ठिकाणी प्रवेश मिळाला, महाराष्ट्रात पहिला आला, भारतात पहिला आला, ही वस्तुस्थिती पालकाला खरी कळली पाहिजे. बरोबर. कारण काय मध्ये आम्ही असं बघतो की तो तिचा विद्यार्थी नसताना सुद्धा तिचा फोटो येतो महाराष्ट्रात पहिला आला म्हणून, आणि पालकांची फसवणूक होती. आणि या बाबतीत जर बघितलं तर कोट्यावधी रुपयाची उलाढाल अकॅडमी मधून होती आहे, परंतु इन्कम टॅक्स त्यांचा येतो का इतका? ह्या सगळ्या बाबी याला सोशल 100% सरकारचा पण आश्रय आहे.